गुड मॉर्निंग. तर आजच्या सेशनमध्ये आपण ॲक्मे इनसाइट सॉफ्टवेअरमध्ये जी काही नवीन डेव्हलपमेंट केलेली आहे तर त्याबद्दल आपण डेमो बघणार आहोत. तर हे टूल नेमकं काय आहे ते आपण बघूयात. तर हे एक असं ॲप्लिकेशन आहे जे की आपल्या रॉ डेटाला मिनिंगफुल इन्फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट करण्याचं काम या टूलमधून होत असतं. याच्यामुळे आपल्याला बेटर डिसिजन मेकिंगसाठी त्याचबरोबर नवनवीन अपॉर्च्युनिटीज फाइंड आउट करण्यासाठी याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. हा जो डेमो आहे तर तो स्पेसिफिक होलसेलर्स किंवा डिस्ट्रीब्युटर स्पेसिफिक डेमो आहे, परंतु याच्यातला 80% जो काही डेमो आहे तर तो रिटेलरसाठी सुद्धा हा सेमच असणार आहे. म्हणजे बरेचसे फीचर्स असे आहेत की 80 ते 90% फीचर्स हे रिटेलरसाठी सुद्धा उपयोगी फीचर्स आहेत. हा जो व्हिडिओ आहे तो मोठा व्हिडिओ होणार आहे, कारण याच्यामध्ये 5 वेगवेगळे प्रकारचे डॅशबोर्ड एक्सप्लेन करायचे आहेत आणि यामध्ये भरपूर असे रिपोर्ट्स आहेत की जे बिझनेससाठी खूप महत्त्वाचे रिपोर्ट्स आहेत. तर याच्यामध्ये सेलचा जो डॅशबोर्ड आहे तो पहिल्या 50 ते 60 मिनटापर्यंत सेल्सचा डॅशबोर्ड आपण बघणार आहे. थोडं डिटेलमध्ये सेल्स डॅशबोर्ड बघणार आहे, परंतु पुढचे जे डॅशबोर्ड्स आहेत तर ते 10-10 मिनटात संपतील. त्यामुळे प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता याच्यामध्ये आपण 5 प्रकारचे डॅशबोर्ड डिझाईन केलेले आहेत. सेल्स डॅशबोर्ड, डेली डॅशबोर्ड, इन्व्हेंटरी ॲनालिसिस, अकाउंट्स ॲनालिसिस आणि इयर ओव्हर इयर ॲनालिसिस. आता याच्यामध्ये सेल्स डॅशबोर्डमध्ये अप टू 1 इयर आपण सेल्सचा ॲनालिसिस करू शकतो. डेली डॅशबोर्ड हा जो आहे तो रोजच्या रोज बघण्यासाठीचा हा डॅशबोर्ड आहे. इन्व्हेंटरी ॲनालिसिसमध्ये स्टॉकचे रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स आपण त्यामध्ये बघू शकतो. अकाउंट्स ॲनालिसिसमध्ये सप्लायर आणि कस्टमर आउटस्टँडिंग याच्यामधून आपण बघू शकतो. आणि इयर ओव्हर इयर ॲनालिसिसमध्ये सेल्सच्या रिलेटेड यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे कंपॅरिझन करू शकतो. यामध्ये अप टू 5 इयर्स आपण सेल्स कंपॅरिझन करू शकतो. आता ह्या टूलचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर बूस्ट प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे कोणताही रिपोर्ट सिंगल क्लिकमध्ये जनरेट झाल्यामुळं याच्यामध्ये जे काही आपल्याला रिसोर्सेस लागतात, म्हणजे डेटा किंवा इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी जे काही रिसोर्सेस आपल्याला लागत असतात, त्याचबरोबर बराचसा वेळ याच्यामध्ये आपला जात असतो, तर तो वेळ आपला याच्यामधून कमी होऊ शकतो. देन इट गिव्ज बर्ड आय व्ह्यू. तर या डॅशबोर्डमधून आपल्याला हे कळू शकतं की नेमकं कुठं लक्ष देण्याची गरज आहे, हे याच्यातून आपल्याला आयडेंटिफाय होऊ शकतं. देन इट स्ट्रीमलाइन्स बिझनेस प्रोसेसेस. तर आपल्या ज्या काही बिझनेस प्रोसेसेस आहेत तर त्याच्यामध्ये त्या प्रोसेसेस इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला या टूलची मदत होऊ शकते. इट अलाउज फॉर इझी ॲनालिटिक्स, म्हणजे हे टूल वापरण्यासाठी इतकं सोपं आहे की कोणीही नॉन टेक्निकल पर्सन हे टूल इझिली वापरू शकतो. इझी अँड स्मूथ फंक्शनिंग, ह्याच्यामध्ये बरेचसे असे फीचर्स आहेत की ज्याच्यामुळं इझी आणि स्मूथ फंक्शनिंगद्वारे आपण व्यवस्थितरित्या डेटाचं ॲनालिसिस करू शकतो. डेटा व्हिज्युअलायझेशन इन ग्राफिकल व्ह्यू, कोणताही रिपोर्ट आपण ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये बघू शकतो. त्याच्यामुळं डेटाची क्वालिटी एन्हान्स होण्यासाठी मदत होऊ शकते. त्याचबरोबर आपला डेटा कितीही कॉम्प्लेक्स असला तरी तो अंडरस्टँडेबल आणि युजेबल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करण्याचं काम या डॅशबोर्डमधून होऊ शकतं. देन ॲक्सेस डेटा फ्रॉम एनिवेअर, म्हणजे हा जो काही डॅशबोर्ड आहे तर तो तुम्ही कुठूनही ॲक्सेस करू शकता, घरी बसून ॲक्सेस करू शकता किंवा बाहेर ट्रॅव्हलिंगमध्ये जरी असाल तरी तो ॲक्सेस करू शकता. त्यासाठी सिम्पली त्याची जी काही फाईल आहे ती फाईल तुम्ही पेनड्राईव्हमध्ये जरी घेतली तरी तुम्ही तो डेटा ॲनालिसिस कुठूनही करू शकता. याच्यासाठी ज्या PC वर तुम्हाला हे डॅशबोर्ड बघायचे आहेत तर त्याच्यासाठी सॉफ्टवेअर त्या PC वर इन्स्टॉल असण्याची गरज नाही. फक्त ही जी काही डॅशबोर्डची फाईल आहे त्याचा जो काही डेटा आहे तो फक्त एक्सपोर्ट करून तुम्ही जर पेनड्राईव्हमध्ये घेतला तर ते कुठूनही तुम्ही ॲक्सेस करू शकता. आता इथे जर बघितलं तर सॉफ्टवेअरमध्ये हे 5 डॅशबोर्ड आपण इथं दिलेले आहेत. तर इथे जनरेट बटनला क्लिक केलं की सॉफ्टवेअरचा डेटा आहे तो आपण एक्सपोर्ट करू शकतो. आणि लास्ट टाइम जो काही डेटा आपण जनरेट केलेला आहे तो बघायचा असेल तर व्ह्यू रिपोर्टला क्लिक केल्यानंतर तो आपण डॅशबोर्ड इथे बघू शकतो. आता या ठिकाणी सेल्सचा डॅशबोर्ड मी ओपन केलेला आहे. याच्यामध्ये वरती काही कार्ड दिलेले आहेत, त्याच्या खाली ग्राफ दिलेले आहेत. आता पहिलं जे कार्ड आहे ते ॲव्हरेज सेल पर बिल, म्हणजे आपण ज्या डेट रेंजचा डेटा ओपन केलेला आहे 1/4/18 ते 31/3/19, तर या डेट रेंजमध्ये ॲव्हरेज एक कस्टमर एका बिलामध्ये किती रुपयाची खरेदी करतोय तर त्याची ॲव्हरेज बिल साईज आपल्याला इथं दिसते. त्याचबरोबर ॲव्हरेज क्वांटिटी, एका बिलामध्ये ॲव्हरेज किती क्वांटिटी परचेस केलेली आहे तर ती आपल्याला इथं दिसते. आता आपल्याकडे काही कस्टमर असे असतात की जे
1,000 रुपयेपेक्षा कमी किमतीची खरेदी प्रत्येक वेळी करत असतात. काही कस्टमर असे असतात की जे 1,000 ते 2,000, 2,000 ते 5,000 किंवा काही कस्टमर असे असतात की ते 5,000पेक्षा जास्त अमाऊंटची खरेदी करत असतात. तर असे कस्टमर कोण आहेत की जे 1,000च्या आतले कस्टमर आहेत किंवा 5,000पेक्षा जास्त रुपयाची खरेदी नेहमी करत असतात, तर ते कस्टमर आपल्याला बघायचे आहेत. तर इथे व्ह्यू मोरला क्लिक केल्यानंतर याच्या रिलेटेड आपण डिटेलमध्ये इथे बघू शकतो. आता इथे रिपोर्टमध्ये बघू शकताय कस्टमरचं नाव, ॲव्हरेज क्वांटिटी पर बिल, ॲव्हरेज अमाऊंट पर बिल ते इथं दिलेलं आहे. म्हणजे हा जो कस्टमर 163 कस्टमर जो आहे, तर तो कस्टमर ॲव्हरेज एका बिलामध्ये 58,936 रुपयाची खरेदी करतोय. म्हणजे साधारणपणे प्रत्येक बिलामध्ये तो 50,000 ते 60,000 रुपयाची खरेदी करतोय. आता या कस्टमरने आजपर्यंत किती वेळा आपल्याकडून परचेस केलेला आहे, किती बिलं झालेली आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर इथं वरती क्लिअर व्हॅल्यूच्या समोर इथे बिल काउंट या बटनला क्लिक केलं तर इथं बिल काउंट पण दिसतोय. आता हा जो कस्टमर 15 नंबरचा कस्टमर आहे, तर त्याच्यामध्ये या कस्टमरने आजपर्यंत 17 वेळा परचेस केलेला आहे. तर त्याची जी काही ॲव्हरेज बिल साईज आहे ते 25,205 रुपयाची त्याची ॲव्हरेज बिल साईज आहे. म्हणजे साधारण 20,000 ते 25,000 रुपयाची खरेदी हा कस्टमर प्रत्येक वेळी आपल्याकडून करतोय. तर ते इथं दिसतंय. आता ही जी काही ॲव्हरेज बिल साईज आहे ती जर आपल्याला मंथ वाईज बघायची असेल तर इथे मंथ रो फील्डमध्ये मंथला क्लिक केलं की आता याच्यामध्ये मंथचं फील्ड ॲड झालेलं आहे. तर कोणत्या महिन्यात ॲव्हरेज बिल साईज काय आहे तर ती इथं आपल्याला बघता येते. हे झालं ॲव्हरेज बिल साईज. पुन्हा मी होम बटनला क्लिक केल्यानंतर होम पेजला आलेलो आहे. आता याच्यामध्ये सेकंड जे काही कार्ड आहे ते आहे डिस्काउंटचं. म्हणजे याच्यामध्ये ॲव्हरेज आपण जो काही डिस्काउंट देतोय तर प्रत्येक बिलामध्ये 1.20% ॲव्हरेज डिस्काउंट दिला जातोय. तर त्याचं इथं पर्सेंटेज दिसतंय. आता आपल्याला हे बघायचं की कोणत्या बिलामध्ये सर्वात जास्त डिस्काउंट दिलेला आहे किंवा कोणत्या कस्टमरला सर्वात जास्त डिस्काउंट दिलेला आहे. तर इथे व्ह्यू मोरला क्लिक केल्यानंतर त्याच्या रिलेटेड आपण इथं डिटेलमध्ये बघू शकतो. जसं की आता इथे पहिला जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये बिल नंबर वाईज डिस्काउंट पर्सेंटेज दिसतंय की बिल नंबर 4567 या बिलामध्ये 22% डिस्काउंट दिलेला आहे. 46 नंबरच्या बिलामध्ये 14% डिस्काउंट दिलेला आहे. आणि हे बिल जे आहे ते कोणत्या युजरने क्रिएट केलेलं आहे त्याचं युजरचं नाव पण दिसतंय. त्यानंतर आयटम वाईज डिस्काउंट, काही आयटममध्ये आपल्याला कमी मार्जिन असतं, काही आयटममध्ये जास्त मार्जिन असतं. तर कोणत्या आयटमला किती % डिस्काउंट दिला गेलेला आहे तर ते आपल्याला इथं बघता येतं आहे. त्यानंतर मॅन्युफॅक्चर वाईज डिस्काउंट आहे, युजर वाईज डिस्काउंट पर्सेंटेज, त्यानंतर प्रॉडक्ट ग्रुप वाईज डिस्काउंट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कस्टमर वाईज डिस्काउंट पर्सेंटेज. कोणत्या कस्टमरला सर्वात जास्त डिस्काउंट दिलेला आहे तर त्याचं इथं पर्सेंटेज दिसतंय. आता इथं जे काही आयकॉन दिसत आहेत तर हे आयकॉन जे आहेत ते इथं आता सेट केलेले आहे. जसं की 5%पेक्षा जास्त डिस्काउंट दिलेला असेल तर रेड कलरमध्ये इथं आपण व्हॅल्यू हायलाईट केलेली आहे. 3%पेक्षा जास्त असेल तर येलो कलर आणि लेस दॅन 3% असेल तर ग्रीन कलर. आता हे जर तुम्हाला बदलायचं असेल तर इथं क्लिक करून आपण ती व्हॅल्यू बदलू शकतो. याचं सेटिंग इथं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत आपल्याला जर जायचं असेल तर ते सुद्धा यामधून आपल्याला बघता येतं. फॉर एक्झाम्पल कस्टमर 498 हा जो कस्टमर आहे तर त्याला सर्वात जास्त डिस्काउंट दिलेला आहे. तर त्याच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये इथं बघायचं आहे. तर त्यासाठी इथे मी ॲनालिसिस बटनला क्लिक करतो. आता याच्यामध्ये रो फील्डमध्ये सर्वात आधी इथं कस्टमरचं फील्ड ॲड करतो. तर त्यासाठी इथं डाव्या बाजूला रोजचे बटन दिलेले आहेत. तर इथे कस्टमर नेम या फील्डवर मी क्लिक केलं. त्याच्यानंतर कस्टमरचे बिल नंबर पण आपल्याला बघायचे आहेत म्हणून इथे बिल नंबरवर क्लिक केलं. आता प्रत्येक कस्टमरचा पुढं बिल नंबर दिसतोय. त्यानंतर सेलची अमाऊंट दिसते, किती टक्के डिस्काउंट दिलेला आहे आणि डिस्काउंटची अमाऊंट. अशा पद्धतीचा इथं रिपोर्ट जनरेट झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर कस्टमर 498 या कस्टमरचा आपल्याला डिटेल बघायचं की कुठल्या बिलामध्ये त्याला सर्वात जास्त डिस्काउंट दिला गेला आहे. तर त्याच्या आधी हा जो रिपोर्ट आहे तो फुल स्क्रीनमध्ये घेऊया. इथे एक फुल स्क्रीनचं बटन दिलेलं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर कुठलाही रिपोर्ट आहे तो आपण फुल स्क्रीनमध्ये बघू शकतो. त्याचबरोबर हे जे टायटल आहे ते फ्रीज करण्यासाठी शो टायटलचं इथं बटन दिलेलं आहे. आता याच्यामध्ये कस्टमर जो आहे 498 नावाचा जो कस्टमर होता तर तो आपल्याला इथे फाइंड करायचा आहे. तर कंट्रोल F की प्रेस करून इथे मी तो कस्टमर फाइंड करतो. तर हा कस्टमर इथे 498 फाइंड झालेला आहे. आता याच्यामध्ये या कस्टमरच्या अगेन्स्ट टोटल 4 बिलं झालेली आहेत. तर कोणत्या बिलामध्ये किती डिस्काउंट दिलेलं आहे ते इथं दिसतंय. आता ह्याचं
म्हणजे 2 बिलामध्ये 6% डिस्काउंट आहे, एका बिलामध्ये 5% डिस्काउंट दिलेला आहे. आता या चारही बिलांची टोटल अमाऊंट किती होते आणि टोटल डिस्काउंट किती दिला गेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर त्यासाठी कस्टमर कॉलममध्ये क्लिक केल्यानंतर कस्टमरची आपल्याला इथं सब टोटल हवे, तर त्यासाठी इथे कंट्रोल एम की प्रेस केल्यानंतर त्याची सब टोटल इथे ऑन होते, कस्टमर 498. आता याचा जो टोटल सेल आहे तो 1888 हा टोटल सेलची अमाऊंट आहे आणि डिस्काउंट जो दिलेला आहे तो 74 रुपये डिस्काउंट दिलेला आहे. तुम्ही इथं जर कॅल्क्युलेशन केलं 74 डिवाइड बाय 1888 असं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला इथं त्याचं डिस्काउंटचं पर्सेंटेज बघता येईल. तर 3.93% ॲव्हरेज डिस्काउंट या कस्टमरला आपण दिलेला आहे. ह्याच्यामध्ये मग कोणत्या आयटमला डिस्काउंट दिलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर इथंच राईट क्लिक केल्यानंतर शो फील्ड लिस्टमध्ये गेल्यानंतर इथून आपण आयटमचं फील्ड आहे ते ड्रॅग करून घेऊ शकतो. इथे रो लेबलमध्ये आयटम नेम फील्ड मी ॲड केलं. आता इथे तुम्ही बघू शकता की कस्टमरच्या पुढे कोणत्या बिलामध्ये कोणता आयटम सेल केलेला आहे, कोणत्या आयटमला किती डिस्काउंट दिलेला आहे ते पण आपल्याला इथं बघता येतं आहे. अशा प्रकारे डिटेलमध्ये कुठल्याही रिपोर्टमध्ये डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला ॲनालिसिस करता येणार आहे. आता पुन्हा नॉर्मल स्क्रीनला जायचं असेल तर इथं एक्झिट फुल स्क्रीनचं बटन आहे, त्याला क्लिक केल्यानंतर आपण इथे नॉर्मल स्क्रीनला आलेलो आहे. त्यानंतर आहे सेल्स रिटर्न, म्हणजे आपण जो काही माल विकतोय त्याच्यापैकी किती टक्के माल रिटर्न येतोय. तर त्याचं इथं पर्सेंटेज दिसतंय की 0.25% माल रिटर्न घेतोय आपण. व्ह्यू मोरला क्लिक केल्यानंतर कोणत्या आयटमचा माल सर्वात जास्त रिटर्न येतोय तर ते इथं दिसतंय की हा जो पहिला आयटम आहे तर त्याची सर्वात जास्त क्वांटिटी रिटर्न आलेली आहे. असं प्रत्येक आयटम वाईज इथं दिसतंय. आता हा जो काही माल रिटर्न आलेला आहे तो नेमका कोणत्या कारणामुळे रिटर्न येतोय तर ते आपल्याला इथं बघायचं आहे. तर त्यासाठी कॉलममध्ये इथं रिझन बटनला क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला प्रत्येक आयटमचं रिझन वाईज सेल्स रिटर्नची क्वांटिटी बघता येईल की डॅमेज्ड गुड्स रिझनमुळे किती माल रिटर्न आलेला आहे, डिफेक्टिव्ह गुड्समुळे किती आलेला आहे, एक्सेस क्वांटिटी डिलिव्हर्ड या कारणामुळे किती रिटर्न आलेला आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येक रिझन वाईज आपल्याला क्वांटिटी किती रिटर्न आलेली आहे तर ते इथं बघता येणार आहे. आता याच्यामध्ये क्लिअर कॉलमला क्लिक केल्यानंतर रिझनचा कॉलम निघून गेलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला असं बघायचं की कोणत्या कस्टमरला किती रुपयाचा माल आपण विकलेला आहे आणि त्याच्यापैकी किती रिटर्न आलेला आहे. तर त्याच्यासाठी मी इथे रो फील्डमध्ये कस्टमरला क्लिक केलं, इकडे सेल्स वर्सेस सेल्स रिटर्नला क्लिक केलं. तर तुम्ही आता इथं बघू शकता कस्टमरचं नाव, त्याला किती रुपयाचा टोटल सेल केलेला आहे, रिटर्न किती रुपयाचा आलेला आहे आणि किती टक्के माल आपण रिटर्न घेतलेला आहे. आता हे जर आपण सॉर्ट करून बघितलं स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, तर हा जो कस्टमर 507 हा जो कस्टमर आहे तर त्याचं जवळपास निम्म 50% रिटर्न आलेलं आहे, 45% रिटर्न आलेलं आहे ते इथं दिसतंय. तर सर्वात जास्त रिटर्न कोणत्या कस्टमरचं आलेलं आहे तर ते कस्टमर इथं टॉपला दिसत आहेत. आपण हा कॉलम आता सॉर्ट करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला सेल्स रिटर्नच्या रिलेटेड ॲनालिसिस करता येणार आहे. त्यानंतर आहे ग्रॉस प्रॉफिट ॲनालिसिस. वर्षभरात आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किती मिळालेला आहे तर त्याची इथं अमाऊंट दिसते 42,23,021 रुपयाचा आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळालेला आहे. मग आता हा जो प्रॉफिट आहे तो कोणत्या महिन्यात किती मिळालेला आहे, कोणत्या कस्टमरकडून किती मिळालेला आहे ते बघायचं आहे. व्ह्यू मोरला क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला मंथ वाईज प्रॉफिट दिसतोय, कोणत्या महिन्यात किती आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळालेला आहे. आता याच्यामध्ये हा रिपोर्ट बघितल्यानंतर आपल्याला चटकन व्हिज्युअलाइज होत नाही की कोणत्या महिन्यात सर्वात जास्त प्रॉफिट मिळाला आहे किंवा कोणत्या महिन्यात सर्वात कमी प्रॉफिट मिळालेला आहे. तर हेच जर का आपण ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये बघितलं तर ते आपल्याला चटकन व्हिज्युअलाइज होऊ शकतं. तर त्यासाठी प्रत्येक पेजवर डिस्प्ले ग्राफ रिपोर्ट असा एक ऑप्शन दिलेला आहे. तर इथे ग्राफ बटनला क्लिक केल्यानंतर कोणताही रिपोर्ट आपल्याला ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये बघता येतो. तर आता इथून आपल्याला चटकन बघता येतं आहे की सर्वात जास्त प्रॉफिट हा एप्रिल महिन्यामध्ये झालेला आहे, सर्वात कमी प्रॉफिट आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळालेला आहे. आता ह्या ग्राफचे जे काही कलर आहेत किंवा ग्राफचा टाईप आहे तो आपल्याला इथून बदलता येतो आहे. जसं की आता हा जो ग्राफ आहे तो डोनट चार्टमध्ये हवा आहे, लाईन ग्राफमध्ये हवा आहे, पाय चार्टमध्ये हवा आहे. तर इथून आपण ग्राफचे टाईप बदलू शकतो. त्याचबरोबर ग्राफचे कलर पण आपल्याला इथून बदलता येतात. आता याच्यामध्ये रो फील्डमध्ये जर का मी एखादं फील्ड चेंज केलं, जसं की मी ते सेल्समनला क्लिक केलं तर आता इथं आपल्याला सेल्समन वाईज प्रॉफिट दिसतोय. मंथला क्लिक केलं की मंथ वाईज प्रॉफिट दिसतोय. आता ह्याचाच पुन्हा जर आपल्याला रिपोर्ट बघायचा असेल तर रिपोर्टला क्लिक केलं की त्याचा इथं रिपोर्ट दिसतोय. आता हा मंथ वाईज प्रॉफिट दिसतोय, त्याच्याऐवजी आपल्याला ग्रुप वाईज बघायचं की कोणत्या ग्रुपमध्ये किती प्रॉफिट झाला. तर इथं ग्रुपला क्लिक केल्यानंतर ग्रुप वाईज प्रॉफिट दिसतोय.
आता हे जर का पर्सेंटेज फॉर्मॅटमध्ये तुम्ही जर इथं वरती बघितलं व्ह्यू डिटेल्समध्ये पर्सेंटेज ऑफ टोटलला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला बघता येईल की टोटल जो काही आपल्याला प्रॉफिट मिळालेला आहे 42 लाखात जो काही प्रॉफिट आहे तर त्याच्यामध्ये 88% प्रॉफिट हा आपल्याला मेडिसिन ग्रुपमधून मिळालेला आहे. टोटल प्रॉफिटच्या 10% प्रॉफिट हा सर्जिकल ग्रुपमधून मिळालेला आहे. तर अशा प्रकारे पर्सेंटेज वाईज कोणत्या ग्रुपचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला इथं बघता येतं. हेच जर का आपण आयटम वाईज बघितलं, मी इथं आयटमला क्लिक केलं तर इथं आपल्याला आयटम वाईज प्रॉफिट दिसतोय प्लस त्याचं पर्सेंटेज. मी आता जर सॉर्ट केला लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट आणि हे जर मी टॉप 5 आयटम जर इथं सिलेक्ट केले तर टोटल आयटमच्या टॉपचे 5 आयटम असे आहेत की जे टोटल प्रॉफिटच्या 8.99% म्हणजे 9% प्रॉफिट फक्त हे 5 आयटम आपल्याला करून देत आहेत. तर त्याचं इथं पर्सेंटेज दिसतंय. आता मी हे व्हॅल्यू जे आहेत त्या सर्व क्लिअर केल्या. आता आपल्याला असं बघायचं आहे की जे काय आपल्याला मार्जिन आहे म्हणजे ॲव्हरेज 13% आपल्याला मार्जिन मिळतं आहे ओव्हरऑल सर्व आयटमचं मिळून. तेच जर का आपल्याला आयटम वाईज बघायचं असेल की कोणत्या आयटममध्ये किती टक्के आपल्याला मार्जिन मिळालेलं आहे तर इथं व्ह्यू डिटेल्सला क्लिक केल्यानंतर प्रत्येक आयटमचं आपल्याला इथं मार्जिन बघता येतं आहे की बँडेज नावाचा जो आयटम आहे त्याच्यामध्ये आपल्याला 19%चं मार्जिन मिळालेलं आहे. हा जो 9FB आयटम आहे त्याच्यामध्ये 5.97% मार्जिन मिळालेलं आहे. तर प्रत्येक आयटमचं इथं आपल्याला मार्जिन बघता येतं आहे. आता हे जे मार्जिन आहे ते आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये तेवढंच मार्जिन मिळालेलं आहे का कमी झालं आहे किंवा जास्त झालं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर इथं कॉलमच्या लाईनमध्ये इथं मंथला जर का मी क्लिक केलं तर तुम्ही इथं बघू शकताय की बँडेज आयटमचा एप्रिल महिन्यामध्ये 19% मार्जिन आहे, डिसेंबरमध्ये 20% मार्जिन मिळालेलं आहे. आता हा दुसरा आयटम जर बघितला तर एप्रिलमध्ये 9% मार्जिन आहे परंतु ऑक्टोबरमध्ये मात्र हे 5% मार्जिन मिळालेलं आहे. तर असं प्रत्येक आयटमचं मंथ वाईज आपल्याला इथं मार्जिन मिळतं आहे. हे मार्जिनच्या ऐवजी आपल्याला प्रॉफिट बघायचं आहे. तर इथे मी प्रॉफिट अमाऊंटवर क्लिक केलं तर इथं आपल्याला आता प्रॉफिटची अमाऊंट दिसते की कोणत्या आयटमचा कोणत्या महिन्यात किती प्रॉफिट आपल्याला मिळालेलं आहे. हे जर का आपल्याला क्वार्टरली बघायचं असेल तर इथं क्लिअर कॉलम करून किंवा इथं क्वार्टर बटनला क्लिक करून आपल्याला क्वार्टरली प्रॉफिट बघता येणार आहे. टोटल प्रॉफिट एवढा झाला आहे आणि त्याचं हे क्वार्टरली बायफर्गेशन. आता हे जे काही आयटम वाईज आपल्याला प्रॉफिट दिसतोय तर हे आपल्याला मॅन्युफॅक्चर वाईज ह्याचं ग्रुपिंग करायचं आहे. म्हणजे हे अल्फाबेटिकली सॉर्ट झाले त्याच्याऐवजी आपल्याला मॅन्युफॅक्चर वाईज त्याचं ग्रुपिंग करायचं आहे किंवा सॉर्ट करायचे आहेत. तर त्यासाठी मी काय करतो की पहिल्यांदा इथे मॅन्युफॅक्चरला क्लिक करतो, त्याच्यानंतर आयटमला क्लिक करतो. आता काय झालं की प्रत्येक मॅन्युफॅक्चरचे आयटम इथं एकत्र आलेले आहे, त्याचं ग्रुपिंग झालेलं आहे की ॲबॉटचे हे आयटम आले, त्यानंतर या मॅन्युफॅक्चरचे इथं हे आयटम दिसत आहेत. तर प्रत्येक मॅन्युफॅक्चरचे एकत्र आयटम इथं वेगळे दिसत आहेत. आता ह्याची जर का आपल्याला समरी बघायची असेल की प्रत्येक मॅन्युफॅक्चरचा टोटल प्रॉफिट किती झालेला आहे ते आपल्याला बघायचं आहे तर मॅन्युफॅक्चर कॉलममध्ये कर्सर असताना समरी बटनला मी जर क्लिक केलं तर मॅन्युफॅक्चर वाईज आपल्याला समरी दिसते की कोणत्या मॅन्युफॅक्चरचा टोटल प्रॉफिट आपल्याला किती मिळालेला आहे. आणि त्यातल्या एका स्पेसिफिक मॅन्युफॅक्चरचं जर आयटम वाईज डिटेल्स बघायचे असतील तर इथे ॲबॉट या मॅन्युफॅक्चरच्या प्लस बटनला क्लिक केलं की आपल्याला फक्त ॲबॉटचेच आयटम इथं दिसत आहेत की ॲबॉटचे जे काही आयटम आहेत तर कुठल्या आयटममध्ये किती प्रॉफिट मिळालेलं आहे. त्यानंतर इथं दुसरा एखादा मॅन्युफॅक्चरला मी प्लसला क्लिक केलं की त्या मॅन्युफॅक्चरचे इथं आयटम दिसत आहेत. आणि जर ऑल मॅन्युफॅक्चरचे एकत्र जर एक्सपांड करायचे असतील तर इथे मॅन्युफॅक्चरमध्ये कर्सर असताना जर डिटेल्स बटनला क्लिक केलं तर ऑल मॅन्युफॅक्चर्स एकाच वेळी एक्सपांड होतील. आणि जर समरी बघायची असेल तर समरी बटनला क्लिक केल्यावर त्याची समरी दिसेल. आता याच्यामध्ये जर फिल्टर करायचं असेल, फॉर एक्झाम्पल एका स्पेसिफिक कस्टमरचा मॅन्युफॅक्चर वाईज आपल्याला प्रॉफिट बघायचं आहे तर त्यासाठी मी इथं फिल्टरमध्ये कस्टमर हा कॉलम सिलेक्ट केला तर इथं वरती कस्टमर कॉलम फिल्टरमध्ये ॲड झालेला आहे. आता याच्यामध्ये कस्टमर 101 हा कस्टमर मी जर सिलेक्ट केला तर फक्त त्या कस्टमरचा कोणकोणत्या मॅन्युफॅक्चरचे आयटम त्याने परचेस केलेत आणि त्याच्यामधून आपल्याला किती प्रॉफिट मिळालेलं आहे तर तेवढेच मॅन्युफॅक्चर इथं दिसत आहेत. आता आपल्याला हे बघायचं आहे की कोणत्या आयटममध्ये किती रुपयाचा आपल्याला लॉस झाला आहे. म्हणजे बऱ्याचदा एखाद्या बिलामध्ये जास्त डिस्काउंट दिला जातो किंवा परचेस प्राईसपेक्षा कमी रेटनं तो आयटम विकला जातो, त्यावेळी इनडायरेक्टली आपल्याला त्या आयटममध्ये
लॉस होत असतो. तर आजपर्यंत आपण असे किती आयटम लॉसमध्ये विकलेले आहेत तर ते आपल्याला बघायचं आहे. तर 4812 आयटम निगेटिव्ह मार्जिनमध्ये विकलेले आहेत, त्याचा इथं काउंट दिसतोय. आणि त्यामधून जो काही लॉस झालेला आहे तो 6,26,000 रुपयेचा लॉस झालेला आहे. तर कोणत्या आयटमचा किती लॉस झालेला आहे, किती वेळा तो निगेटिव्ह मार्जिनमध्ये विकलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर त्यासाठी इथे मी काउंटला क्लिक केलं प्लस लॉस अमाऊंटला पण क्लिक केलं. तर इथं आपल्याला दिसत आहेत की हा जो आयटम आहे तो 2 वेळा निगेटिव्ह मार्जिनमध्ये विकलेला आहे, त्यामधून एवढा लॉस झालेला आहे. आता आपण इथं असे आयटम घेऊयात की ज्याचा सर्वात जास्त लॉस झालेला आहे. तर त्यासाठी मी हा कॉलम सॉर्ट करतो. तर सेल्स इन निगेटिव्ह मार्जिन याच्यानुसार मला सॉर्ट करायचं आहे म्हणून मी कर्सर याच्यामध्ये ठेवला, सॉर्टला क्लिक केलं आणि स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट. आता इथे बघू शकता की हा जो आयटम आहे तो टोटल आजपर्यंत 37 वेळा निगेटिव्ह मार्जिनमध्ये विकलेला आहे आणि त्यामधून आपला जो काही लॉस झालेला आहे तो 85,000 रुपयाचा लॉस झालेला आहे. तर असं प्रत्येक आयटमचा इथे आपल्याला लॉस बघता येतोय. मग तो लॉस कोणत्या बिलामध्ये झालेला आहे, कोणकोणत्या कस्टमरला झालेला आहे, इकडं क्लिक केलं की आपल्याला तशा पद्धतीचा रिपोर्ट बघता येणार आहे. कोणकोणत्या कस्टमरला किती रुपयाचा आपण माल लॉसमध्ये विकलेला आहे ते सगळं आपण इथं सिम्पली एका सिंगल क्लिकमध्ये कुठलाही रिपोर्ट आपल्याला इथून बघता येणार आहे. त्यानंतर आयटम सोल्ड विथ 0 परचेस रेट. बऱ्याचदा काय असतं की नवीन शॉप चालू झाल्यानंतर प्रत्येक आयटमला परचेस रेट टाकणं शक्य होत नाही. तर त्यावेळी 0 परचेस रेट टाकून आपण स्टॉक इन केलेला असतो. पण असं जर केलं तर पुढचे 1 वर्ष 2 वर्ष आपल्याला ॲक्युरेट प्रॉफिट ॲनालिसिस करता येत नाही. तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे की आयटम सोल्ड विथ 0 परचेस रेट म्हणजे ॲक्च्युअल प्रॉफिट आणि 0 परचेस रेट टाकलेल्या आयटमचा प्रॉफिट ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत. इथं आपल्याला ग्रॉस प्रॉफिटमध्ये जो काही प्रॉफिट दिसतोय तर परचेस प्राईस ज्या आयटमच्या अगेन्स्ट टाकलेले आहे फक्त त्याचा प्रॉफिट आपल्याला इथं दिसतोय. आणि ज्या आयटमच्या अगेन्स्ट परचेस रेट 0 टाकलेला आहे आणि असे आयटम जर का सेल केले असतील तर त्याच्यामधून जो काही प्रॉफिट झालेला आहे म्हणजे साहजिकच त्याचा जो काही प्रॉफिट आहे तो सगळा दिसणार आहे. म्हणजे परचेस रेट तुम्ही 0 टाकला आहे आणि ती वस्तू 100 रुपयाला सेल केली तर त्या केसमध्ये 100 रुपये डायरेक्ट तो प्रॉफिट दिसणार आहे. परंतु असा प्रॉफिट जो आहे तो आपण या ग्रॉस प्रॉफिटमध्ये कन्सिडर केलेला नाही आहे. तर अशा पद्धतीचा 0 परचेस रेटचा जो काही प्रॉफिट आहे, जो काही सेल आहे तो आपण इथं वेगळा दाखवलेला आहे. तर तो आपण इथून बघू शकतो की 24,000 रुपयेचा जो काही माल आपण विकलेला आहे तो इथे आपण बिल नंबर घेऊया. तर 24,000चा माल आपण 0 परचेस रेटचा विकलेला आहे तो इथं आपल्याला बघता येणार आहे. तो इथं बिल वाईज दिसतोय. त्यानंतर नेक्स्ट आहे आयटम सोल्ड विथ निगेटिव्ह मार्जिन. आपण जे आतमध्ये आत्ता प्रॉफिट ॲनालिसिसमध्ये बघितलेलं आहे तर तेच इथं होम पेजला पण आपण दिलेलं आहे. नेक्स्ट आहे रिपीट कस्टमर्स. म्हणजे आपल्याकडे जे काही कस्टमर परचेस करायला येत आहेत तर त्यातले रिपीट परचेस करणारे कस्टमर किती आहेत. तर त्याचं इथं पर्सेंटेज दिसतंय की 99.35% कस्टमर हे ओल्ड कस्टमर आपल्याकडे परचेस करतायत. आता याच्यामध्ये व्ह्यू मोरला क्लिक केल्यानंतर न्यू कस्टमर वर्सेस ओल्ड कस्टमर बिल काउंट, इथं मंथ वाईज आपल्याला न्यू कस्टमर वर्सेस ओल्ड कस्टमरचा बिल काउंट बघता येईल. जसं की एप्रिल महिन्यामध्ये नवीन कस्टमर आपल्याकडे 23 आलेले आहेत आणि जुने कस्टमर जे आहे ते 2355 जुन्या कस्टमरची बिलं झालेली आहेत. इथे कलर दिलेले आहेत. रेड कलर आहे तो न्यू कस्टमर आहे, ब्ल्यू कलर आहे तो ओल्ड कस्टमरचा काउंट आहे, बिल काउंट आहे. त्याच्यामध्ये मेमध्ये नवीन कस्टमरचा काउंट एवढा आहे, जुन्या कस्टमरचा एवढा काउंट आहे. असं प्रत्येक महिन्याचा आपल्याला न्यू वर्सेस ओल्ड कस्टमरचा बिल काउंट दिसतोय. त्यानंतर नॉन बाईंग कस्टमर ॲनालिसिस. याच्यामध्ये मागच्या 15 दिवसापासून आपल्याकडे परचेस काहीही केलेलं नाही आहे असे कस्टमर किती आहेत. तर त्याचं इथं पर्सेंटेज 26% कस्टमर असे आहेत की ज्यांनी मागच्या 15 दिवसापासून काहीही परचेस केलेलं नाही आहे. त्यानंतर 45 ते 75 दिवसाच्या स्लॅबमध्ये किती कस्टमर आहेत. तर हे वेगवेगळ्या पद्धतीनं आता हे जे ग्रुपिंग आहे ते आपल्याला हवं तसं ग्रुपिंग आपण करू शकतो. त्यासाठी इथं ग्रुप बायचं बटन दिलेलं आहे. तर इथून आपल्याला ग्रुपिंग करता येतं आहे. म्हणजे 6 महिन्यापासून परचेस केलेलं नाही आहे असे कस्टमर किती आहेत, 1 वर्षापासून परचेस केलेलं नाही आहे असे कस्टमर किती आहेत, तर ते आपल्याला याच्यामधून बघता येणार आहे. त्यानंतर कस्टमर व्हिजिट बिल फ्रिक्वेन्सी ॲनालिसिस, म्हणजे वर्षभरात फक्त एकदाच आलेले आहेत असे कस्टमर किती आहेत. त्यानंतर 1 ते 2 वेळा बिलं झालेले आहेत असे कस्टमर किती आहेत, 2 ते 3 वेळा बिलं झालेले आहेत असे कस्टमर किती आहेत, 4 ते 5 बिलं झालेले कस्टमर, 6 ते 7 बिलं झालेले कस्टमर आणि 10पेक्षा जास्त वेळा बिलं झालेले आहेत असे कस्टमर किती आहेत ते इथं दिसतंय.
आता याच्यामध्ये नॉन बाईंग कस्टमर ॲनालिसिसच्या ॲनालिसिस बटनला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला कस्टमरचा काउंट दिसतोय. 45 ते 75 दिवसाच्या स्लॅबमध्ये कस्टमर किती आहेत की ज्यांनी 45 दिवसापासून ते 75 दिवसापर्यंत काहीही परचेस केलेलं नाही आहे. तर त्याचा इथं काउंट दिसतोय. आता हे कस्टमर नेमके कोणकोण कस्टमर आहेत की ज्यांनी आपल्याकडून बऱ्याच दिवसापासून काहीही परचेस केलेलं नाही आहे, ते कस्टमर आपल्याला बघायचे. तर त्यासाठी इथे व्ह्यू मोर बटनला क्लिक केल्यानंतर त्या कस्टमरची लिस्ट आपल्याला बघता येणार आहे. आता याच्यामध्ये कस्टमरचं नाव, त्या कस्टमरचा मोबाईल नंबर, सिटी, आजपर्यंत त्याची किती बिलं झालेली आहेत, त्याचा बिल काउंट, सेल्स अमाऊंट आणि किती दिवसापासून त्या कस्टमरनी परचेस केलेलं नाही आहे. तर त्याचे इथं डेज दिसत आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला असा फिल्टर लावता येईल की ज्या कस्टमरनी 10पेक्षा जास्त वेळा आपल्याकडून वर्षभरात परचेस केलेला आहे, फक्त तेवढेच कस्टमर आपल्याला या लिस्टमध्ये बघायचेत. तर असा जर फिल्टर लावायचा असेल तर त्यासाठी इथे मी कॉलमला क्लिक करून व्हॅल्यू फिल्टरमध्ये ग्रेटर दॅन, याच्यामध्ये बिल काउंट इज ग्रेटर दॅन 10 असा इथं फिल्टर लावला. आता आपल्याला इथं फक्त असे कस्टमर दिसत आहेत की ज्यांनी 10पेक्षा जास्त वेळा परचेस केलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला अजून एक फिल्टर लावायचं आहे की ज्या कस्टमरनी 50,000 रुपयेपेक्षा जास्त रुपयाचा परचेस केलेला आहे वर्षभरात, तेच कस्टमर आपल्याला बघायचेत. तर त्यासाठी इथे मी अजून एक फिल्टर लावतो, व्हॅल्यू फिल्टर ग्रेटर दॅन. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर लावता येतात, इक्वल्स, डज नॉट इक्वल, ग्रेटर दॅन, लेस दॅन, बिटवीन. बिटवीन म्हणजे काय की ज्या कस्टमरनी 50,000 ते 1,00,000 या रेंजमधला परचेस केलेला आहे, तर असा फिल्टर लावायचा असेल तर तुम्ही बिटवीन वापरू शकता. किंवा टॉप 10 कस्टमर, टॉप 20 कस्टमर, ते याच्यातून फिल्टर लावू शकता. लेस दॅन म्हणजे 10,000 रुपयेपेक्षा कमी परचेस करणारे कस्टमर बघायचे, तर इथं लेस दॅनमध्ये तो फिल्टर लावू शकता. आता या ठिकाणी आपण ग्रेटर दॅनचा फिल्टर लावूया, म्हणजे ज्या कस्टमरची सेल्स अमाऊंट, आता याच्यामध्ये 3 व्हॅल्यू फील्ड दिलेले आहेत, त्यामुळे फक्त इथं 3च दिसत आहेत, बिल काउंट, सेल्स अमाऊंट आणि डेज फ्रॉम लास्ट परचेस. आता ज्या कस्टमरची सेल्स अमाऊंट ही ग्रेटर दॅन 50,000 आहे, फक्त तेच कस्टमर आपल्याला इथं बघायचे, त्यामुळे मी अशा पद्धतीचा इथं फिल्टर लावला. आता तुम्ही बघू शकता की या रिपोर्टमध्ये 2 फिल्टर आपण लावलेले आहेत. 10पेक्षा जास्त बिलं झालेले आहेत आणि 50,000 रुपयेपेक्षा जास्त अमाऊंटचा त्या कस्टमरनी परचेस केलेला आहे. हे 2 फिल्टर आपण इथं लावलेले आहेत. कुठलाही रिपोर्ट जर एक्सेलला एक्सपोर्ट करायचा असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे कंट्रोल-E की. आता हा रिपोर्ट मी इथं एक्सेलला एक्सपोर्ट केलेला आहे. आता फिल्टर लावल्यानंतरचा हा रिपोर्ट इथं आलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला असाही एक फिल्टर लावायचं आहे की ज्या कस्टमरनी मागच्या 6 महिन्यापासून आपल्याकडून काहीही परचेस केलेला नाही आहेत, फक्त तेवढेच कस्टमर आपल्याला इथं बघायचे आहेत. तर त्यासाठी इथे आपण तसाही फिल्टर लावू शकतो. नंबर फिल्टर ग्रेटर दॅन 180 डेज. आता तुम्ही इथे बघू शकता की हे 10 कस्टमर आलेले आहेत की ज्यांनी मागच्या 6 महिन्यापासून आपल्याकडून काहीही परचेस केलेलं नाही आहे, प्लस 10पेक्षा जास्त बिलं, प्लस 50,000 रुपयेपेक्षा जास्त अमाऊंटचा परचेस. तर असे मल्टिपल फिल्टर लावून आपण हा रिपोर्ट एक्सेलमध्ये घेतलेला आहे. आता याच्यामध्ये एका स्पेसिफिक सिटीचेच कस्टमर आपल्याला बघायचे आहेत, तर तसंही आपल्याला बघता येतं. तर त्यासाठी इथं सिटीमध्ये सिलेक्ट ऑलचं टिक काढून इथे मी कराड सिलेक्ट करतो. आता याच्यामध्ये फक्त कराड सिटीचेच कस्टमर आपल्याला इथं दिसत आहेत. किंवा फिल्टर पेनमध्ये जरी सिटी फील्ड ॲड केलं तरी सुद्धा आपल्याला इथून सुद्धा फिल्टर लावता येणार आहे. आता एकदा का तुम्हाला ही नॉन बाईंग कस्टमरची लिस्ट मिळाली तर नंतर मग या कस्टमरला तुम्हाला फोन करून त्याचा फीडबॅक तुम्ही जाणून घेऊ शकता की नेमकं काय कारण आहे ज्याच्यामुळे या कस्टमरनी आपल्याकडून परचेस करायचं बंद केलेलं आहे. एकदा का तुम्हाला हे रिझन समजलं तर मग तुम्ही ते इम्प्रूव्ह करण्यासाठी काहीतरी ॲक्शन घेऊ शकता. परंतु सर्वात आधी आपल्याला हे कस्टमरकडून समजलं पाहिजे की कस्टमर आपल्याकडून का परचेस करत नाही आहेत. आता एखाद्या कस्टमरला कॉन्टॅक्ट करण्यापूर्वी किंवा त्याचा फीडबॅक जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला त्या कस्टमरचं जर डिटेल हिस्ट्री जर बघायची असेल तर त्यासाठी इथं एक सिंगल कस्टमर ॲनालिसिसचं एक बटन दिलेलं आहे. याला क्लिक केल्यानंतर एका सिंगल कस्टमरची डिटेल हिस्ट्री आपण इथे बघू शकतो. आता याच्यामध्ये कस्टमर 93 हा कस्टमर सिंगल कस्टमर सिलेक्ट केलेला आहे. तर इथं जे काही पेज दिसतंय त्या पूर्ण पेजवर फक्त एकाच कस्टमरची सगळी इन्फॉर्मेशन दिसते. जसं की या कस्टमरने टोटल आजपर्यंत आपल्याकडून एवढी क्वांटिटी परचेस केलेली आहे, फ्री क्वांटिटी एवढी परचेस केलेली आहे, त्यानंतर टोटल 93,000 रुपयाचा परचेस केलेला आहे, आजपर्यंत 67 बिलं त्यानं त्या कस्टमरची झालेली आहेत,
त्यानंतर आपल्याकडे जरी 500 आयटम असले तरी हा कस्टमर आपल्याकडून फक्त 73 आयटम परचेस करतोय, त्याचा इथं काउंट दिसतोय. या कस्टमरनी किती सेल्स रिटर्न आजपर्यंत केलेलं आहे ते दिसतंय. त्यानंतर त्या कस्टमरची ॲव्हरेज बिल साईज काय आहे बाय क्वांटिटी बाय अमाऊंट ते दिसतंय. सर्वात कमी अमाऊंटचं जे बिल आहे ते 322 रुपयाचं झालेलं आहे. सर्वात मोठं बिल जे आहे ते 6734 रुपयाचं बिल झालेलं आहे. या कस्टमरचं जर रँकिंग बघितलं तर टोटल आपल्याकडे 594 कस्टमर आहेत. त्याच्यापैकी बाय अमाऊंट 93 नंबरला हा कस्टमर आहे आणि बाय प्रॉफिट 124 नंबरला हा कस्टमर आहे. त्यानंतर मागच्या 10 दिवसापासून या कस्टमरनी काहीही आपल्याकडून परचेस केलेलं नाही आहे. त्यानंतर या कस्टमरचं आउटस्टँडिंग काय आहे, त्याच्यापैकी ड्यू किती आहे, ओव्हर ड्यू किती आहे, ऑन अकाउंट किती आहे ते इथं दिसतंय. त्यानंतर ॲव्हरेज पेमेंट रिसिव्ह डेज, ॲव्हरेज किती दिवसांनी हा कस्टमर आपल्याला पेमेंट देतो. त्यानंतर ॲव्हरेज सेल पर मंथ काय आहे तो इथं दिसतोय. आयटम सोल्ड विथ निगेटिव्ह मार्जिन, लॉसमध्ये आपण 24 आयटम या कस्टमरला विकलेले आहेत. यामधून झालेला जो काही लॉस आहे तो 472 रुपयाचा लॉस झालेला आहे. टोटल 9342 रुपयाचा प्रॉफिट या कस्टमरकडून आपण मिळवलेला आहे. त्यानंतर ॲव्हरेज डिस्काउंट आहे तो 1.25% ॲव्हरेज डिस्काउंट या कस्टमरला दिलेला आहे आणि पर्सेंटेज ऑफ टोटल सेल्स. त्यानंतर मंथ वाईज सेल कोणत्या महिन्यामध्ये किती आपल्याला या कस्टमरकडून सेल मिळालेला आहे. इथेच प्रॉफिटला क्लिक केल्यानंतर या कस्टमरचा आपल्याला प्रॉफिट पण बघता येईल मंथ वाईज. त्यानंतर डेट वाईज कोणकोणत्या दिवशी या कस्टमरने परचेस केलेला आहे, कोणकोणत्या ग्रुपचा परचेस केलेला आहे. त्यानंतर टॉप 20 आयटम कोणते परचेस केलेले आहेत या कस्टमरने, या कस्टमरने कोणकोणत्या मॅन्युफॅक्चरचा आयटम परचेस केलेले आहेत. त्यानंतर कोणकोणत्या बिलामधून किती रुपयाचा परचेस केलेला आहे, कोणकोणत्या सेल्समननी या कस्टमरला सेल केलेला आहे आणि कोणकोणत्या रिझनमुळं सेल्स रिटर्न झालेला आहे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आहे ती एका सिंगल कस्टमरची इन्फॉर्मेशन दिसते. इथं जर आपण कस्टमर चेंज केला तर आपल्याला त्या कस्टमर, आता 493 हा कस्टमर मी सिलेक्ट केला, जनरेट केलं, तर आता ह्या 493 या कस्टमरची इन्फॉर्मेशन इथं आपल्याला बघता येते. आता कस्टमर 179 हा कस्टमर सिलेक्ट केल्यानंतर त्याचे जे काही टॉप 20 आयटम आहेत तर ते इथं दिसत आहेत. आता याच्या रिलेटेड आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे तर ॲनालिसिस बटनला क्लिक केलं. आता याच्यामध्ये कस्टमर 179 या कस्टमरने परचेस केलेले सर्व आयटम इथं दिसत आहेत आणि कोणता आयटम कोणत्या महिन्यात किती क्वांटिटी परचेस केलेली आहे ते इथं दिसते. म्हणजे तुम्ही जर इथं बघितलं तर हा जो आयटम आहे तर जूनमध्ये 6 क्वांटिटी परचेस केलेली आहे, जुलैमध्ये काहीच परचेस केलेलं नाही आहे, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये 12 क्वांटिटी परचेस केली आहे, परंतु त्याच्यानंतर पुढचे 3 महिने तो आयटम त्या कस्टमरनी परचेस केलेला नाही आहे. जानेवारी फेब्रुवारीमध्ये केलेला आहे, तर कोणता आयटम कोणत्या महिन्यात परचेस केलेला नाही आहे ते आपल्याला इथं बघता येतं आहे. म्हणजे ही विंडो ओपन ठेवून सुद्धा कस्टमरची जर ऑर्डर घ्यायची असेल तर आपल्याला कस्टमरची ऑर्डर आपण घेऊ शकतो. म्हणजे कस्टमरला त्यांनी परचेस केलेले आयटम आपण त्याला सांगू शकतो की हा आयटम त्यांनी या महिन्यात परचेस केलेला नाही आहे, हे आपल्याला इथून माहिती होणार आहे. आता याच्यामध्ये काही टेम्पलेट्स पण, फिक्स टेम्पलेट पण सेव्ह करून ठेवलेले आहेत, जसं की नॉन बाईंग कस्टमर ॲनालिसिस, इनॲक्टिव्ह कस्टमर, कस्टमर वाईज नॉट परचेस प्रॉडक्ट लिस्ट. आता याच्यामध्ये जर बघितलं, आता एक सिंगल कस्टमर मी इथे सिलेक्ट करतो. आता हा जो कस्टमर आहे तर या कस्टमरने कोणता आयटम किती दिवसापासून परचेस केलेला नाही आहे तर त्याचे डेज आपल्याला इथं दिसत आहेत की हा आयटम मागच्या 6 महिन्यापासून परचेस केलेला नाही आहे, हा आयटम 2 वर्षापासून परचेस केलेला नाही आहे, तर त्याचे इथं डेज दिसत आहेत प्रत्येक आयटमचे. त्यानंतर मंथली न्यू कस्टमर वर्सेस ओल्ड कस्टमरचा बिल काउंट दिसतोय. कस्टमर बिल फ्रिक्वेन्सी ॲनालिसिस, कोणत्या कस्टमरची किती बिलं झालेले आहेत, कस्टमर वाईज ॲव्हरेज बिल साईज, कस्टमर वाईज प्रॉफिट लॉस अँड मार्जिन ॲनालिसिस, कस्टमर वाईज डिस्काउंट, कस्टमर वाईज टॉप 5 आयटम्स. आता याच्यामध्ये काय दिसतंय की प्रत्येक कस्टमरने परचेस केलेले, सर्वात जास्त परचेस केलेले टॉप 5 आयटम दिसत आहेत. आता इथं टॉप 5च्या ऐवजी तुम्हाला जर टॉप 10 हवा असेल तर इथं हा फिल्टर आहे तो तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे टॉप 5च्या ऐवजी मी इथे जर टॉप 10 सिलेक्ट केलं आणि ओके केलं तर आपल्याला प्रत्येक कस्टमरने परचेस केलेले टॉप 10 आयटम इथं स्क्रीनवर आता दिसत आहेत. ह्याच्या उलट आयटम वाईज टॉप 5 कस्टमर, म्हणजे कोणता आयटम कोणत्या टॉप 5 कस्टमरनी सर्वात जास्त परचेस केलेला आहे तर त्याचा रिपोर्ट आपल्याला इथं बघता येणार आहे. आता इथं बघू शकता की बँडेज हा जो काही आयटम आहे तो सर्वात जास्त कोणत्या कस्टमरनी परचेस केलेला आहे तर ते टॉप 5 कस्टमर इथं दिसत आहेत. हा जो आयटम आहे तो फक्त आजपर्यंत 2च कस्टमरनी परचेस केलेला आहे, त्यामुळे इथं 2च कस्टमर दिसत आहेत. तर अशा प्रकारे प्रत्येक आयटमचे टॉप 5 कस्टमर आपल्याला इथं बघता येणार आहेत. जसं की या पद्धतीनं आता इथं टेम्पलेटमध्ये जे काही
सेव्ह केलेले टेम्पलेट आहेत, तर याच्या व्यतिरिक्त बाकी रिपोर्ट पण बघता येणार आहे, जसं की रूट वाईज टॉप 5 कस्टमर, रूट वाईज टॉप 5 आयटम्स, मॅन्युफॅक्चर वाईज टॉप 5 कस्टमर्स, टॉप 5 आयटम्स, ग्रुप वाईज टॉप 5 आयटम्स, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे रिपोर्ट आपल्याला इथं बघता येणार आहेत. सिम्पली इथं काय करायचं आहे, फक्त फिल्टर लावायचं आहे, एवढंच करायचं आहे. एरिया वाईज, मंथ वाईज न्यू कस्टमर अरायवल, म्हणजे कोणत्या एरियामधून कोणत्या महिन्यात आपल्याकडे नवीन कस्टमर किती येत आहेत त्याचा इथं काउंट दिसतोय. कस्टमर वाईज, कंपनी वाईज परचेस, म्हणजे आता इकडं कस्टमरची नावं दिसत आहेत, इकडं मॅन्युफॅक्चर दिसत आहेत. आता हा रिपोर्ट जो आहे तो आपल्याला, आता हे जे कॉलम आहे ते छोटे करायचे आहेत. ॲटो फिट जर करायचं असेल तर त्यासाठी रिपोर्ट सिलेक्ट ऑल करून कंट्रोल टी की प्रेस केल्यानंतर रिपोर्ट ॲटो फिट होतो. आता हे कॉलम छोटे झालेले आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की प्रत्येक कस्टमरने कोणत्या कंपनीचा किती परचेस केलेला आहे ते आपल्याला इथं दिसतंय. आता याच्यामध्ये आपल्याला असं जर बघायचं आहे की ॲबॉट कंपनीचा जो काही परचेस केलेला आहे, तर कोणकोणत्या कस्टमरनी सर्वात जास्त परचेस केलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर कर्सर इथं ॲबॉट कॉलममध्ये ठेवून सॉर्ट बटनला क्लिक केल्यानंतर लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट, पुन्हा ॲटो फिट केला कंट्रोल टी की प्रेस करून, तर इथं बघू शकता की सर्वात जास्त परचेस केलेले कोण कस्टमर आहेत ॲबॉट कंपनीचा परचेस केलेले ते कस्टमर इथं दिसत आहेत. आता तेच जर का तुम्हाला दुसऱ्या कंपनीनुसार बघायचं असेल, आता ही दुसरी कंपनी मी सिलेक्ट करतो आणि पुन्हा इथे सॉर्ट करतो. आता याच्यामध्ये या कंपनीनुसार डेटा सॉर्ट झालेला आहे, म्हणजे या कंपनीचा परचेस करणारे टॉपचे कस्टमर कोण आहेत ते कस्टमर आपल्याला इथून बघता येत आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे टॉप 5 आयटम सोल्ड. वर्षभरात सर्वात जास्त विकले जाणारे टॉप 5 आयटम कोणते आहेत ते इथं दिसत आहेत. आणि या टॉप 5 आयटममधून जो काही आपला सेल झालेला आहे तो टोटल सेलच्या 9% सेल या टॉप 5 आयटममधून झालेला आहे. ॲनालिसिसला गेल्यानंतर कोणत्या ग्रुपचे कोणते टॉप 5 आयटम आहेत ते दिसत आहेत, प्रत्येक ग्रुपमधले टॉप 5 आयटम्स, आणि उजव्या बाजूला बॉटम 5 आयटम दिसत आहेत. हे जर का मॅन्युफॅक्चर वाईज क्लिक केलं तर प्रत्येक मॅन्युफॅक्चरचे टॉप 5 आयटम आणि बॉटम 5 आयटम इथं दिसत आहेत. त्यानंतर पिरियड बेस्ड ॲनालिसिस, याच्यामध्ये क्वार्टरली सेल आपला काय झालेला आहे तो दिसतोय, मंथ वाईज सेल दिसतोय, आवरली बिल काउंट म्हणजे दिवसभरात कोणत्या टायमिंगला जास्त बिल आपली होत आहेत तर तो आवरली कस्टमर बिल काउंट दिसतोय. त्यानंतर डे वाईज सेल, संडेचा सेल काय आहे, मंडेचा सेल काय आहे तो इथं दिसतोय, डेट वाईज सेल दिसतोय. आता याच्यामध्ये एखाद्या स्पेसिफिक महिन्याचा जर फिल्टर लावला, फॉर एक्झाम्पल मी ते एप्रिल मंथ सिलेक्ट केला, तर इथं एप्रिल महिन्याचा सेल दिसतोय की कोणत्या तारखेला एप्रिल महिन्यात सर्वात जास्त सेल झाला आहे किंवा सर्वात जास्त कमी सेल झाला आहे तो कोणत्या तारखेला झालेला आहे तो इथं दिसतोय. त्यानंतर इथे मी डेचा पण फिल्टर लावला तर संडेच्या दिवशी एप्रिल महिन्यात कोणत्या तारखेला किती सेल झालेला आहे तो दिसतोय. त्याचबरोबर संडेला कोणत्या टायमिंगला जास्त बिलं होत आहेत ते आपल्याला इथं दिसतंय. आता याच्यामध्ये फिल्टर क्लिअर करायचं असेल तर क्लिअर फिल्टर बटनला क्लिक केल्यानंतर हे फिल्टर सगळे क्लिअर झाले. आता याच्यामध्ये पुन्हा ॲनालिसिसला क्लिक केल्यानंतर आपल्याला हे बघता येतं आहे, जसं की आता इथे मंथ वाईज सेल दिसतोय, इथं वरती बटन दिलेले आहेत क्वार्टर, मंथ, डे, त्याच्यानुसार आपण इथं बघू शकतो. आता याच्यामध्ये मंथ सिलेक्ट केलेला आहे तर प्रत्येक महिन्याचा ॲव्हरेज सेल आपला काय आहे तो दिसतोय, ॲव्हरेज क्वांटिटी काय आहे, त्यानंतर मॅक्झिमम सेल आपला मे महिन्यामध्ये झालेला आहे आणि किती रुपयाचा सेल झाला आहे तो दिसतोय, मिनिमम सेल जो काय आहे तो ऑक्टोबरमध्ये झालेला आहे आणि किती रुपयाचा मिनिमम सेल आहे तो इथं त्याची अमाऊंट दिसते. तर अशा प्रकारे आपण क्वार्टरली, डे वाईज, डेट वाईज बघू शकतो. त्यानंतर सेम अशा पद्धतीनं प्रॉडक्ट कॅटेगरी वाईज सेल्स ॲनालिसिस, टॉप 10 कस्टमर कोणते आहेत ते दिसत आहेत, टॉप 5 सप्लायरचा सेल दिसतोय. त्यानंतर सेल्समन परफॉर्मन्स ॲनालिसिस, आता याच्यामध्ये आपल्याकडे जे काही सेल्समन आहेत तर ते 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेले आहेत. म्हणजे सर्वात चांगला परफॉर्मन्स असलेले जे काही सेल्समन आहेत ते ए कॅटेगरीमध्ये आहेत, मॉडरेट परफॉर्मन्स असणारे जे सेल्समन आहेत ते बी कॅटेगरीमध्ये आहेत आणि
कमी परफॉर्मन्स असलेले जे काही सेल्समन आहेत तर ते सी कॅटेगरीमध्ये आहेत. म्हणजे टोटल आपल्याकडे जे काही सेल्समन आहेत तर त्याच्यापैकी 6 सेल्समन असे आहेत की जे बिझनेसचा टोटल बिझनेसपैकी 74% सेल करून देत आहेत. त्यानंतर बी कॅटेगरीमध्ये कमी महत्त्वाचे 3 सेल्समन असे आहेत की जे 18% सेल करून देत आहेत आणि सी कॅटेगरीमध्ये 2 सेल्समन असे आहेत की जे 6% सेल करून देत आहेत. आता याच्या आतमध्ये गेल्यानंतर ॲनालिसिसला गेल्यानंतर प्रत्येक सेल्समनचा टोटल सेल दिसतोय आणि पर्सेंटेज ऑफ टोटल सेल दिसतोय. त्यानंतर टॉप 10 सेल्समन बाय सेल्स क्वांटिटी, टॉप 10 सेल्समन बाय नेट सेल, बाय प्रॉफिट, बाय डेड स्टॉक क्वांटिटी, बाय बास्केट साईज, बाय टार्गेट अचिव्ड. तर अशा प्रकारे आपल्याला इथं टॉप 10 सेल्समन दिसत आहेत. त्यानंतर इथं टार्गेट अचिव्ड म्हणजे आपल्याकडे जे काही 9 सेल्समन आहेत तर या 9 सेल्समननी मिळून 163% टार्गेट अचीव केलेलं आहे ते इथं दिसतंय. आता याच्या रिलेटेड डिटेलमध्ये जर बघायचं असेल तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की हे जे काही सेल्समन आहेत तर किती दिवसाचा रिपोर्ट आपण जनरेट केलेला आहे, त्यानंतर त्यांना टार्गेट पर डे टार्गेट काय दिलेलं आहे, त्यानंतर टार्गेटची अमाऊंट, त्यांनी केलेला सेल, सेल्स रिटर्न, त्यानंतर नेट सेल, सेल्स वजा सेल्स रिटर्न करून आलेला नेट सेल, त्यानंतर ॲडिशनल कमिशन अमाऊंट म्हणजे जर काय टार्गेट अचीव केलं तर त्यांना जर ॲडिशनल कमिशन तुम्हाला द्यायचं असेल तर ती अमाऊंट इथं सॉफ्टवेअरमध्ये सेट करायची सोय आहे. त्यानंतर टार्गेट अचीव्ड पर्सेंटेज, कोणत्या सेल्समनने किती % टार्गेट अचीव केलेलं आहे. आता हा जो सेल्समन आहे त्यांनी 210% टार्गेट अचीव केलेला आहे, या सेल्समननी फक्त 7% टार्गेट अचीव केलेलं आहे, यांनी 70% अचीव केलेलं आहे. मग थोडक्यात टार्गेट अचीव झालेलं नाही आहे त्या सेल्समनच्या पुढं रेड कलरमध्ये इथं आपल्याला त्याचा आयकॉन दिसतोय आणि ज्यांनी टार्गेट अचीव केलेलं आहे तर ग्रीन कलरमध्ये इथं टिक त्याची आलेली आहे. त्यानंतर कमिशन पर्सेंटेज इफ टार्गेट नॉट अचीव्ड, टार्गेट जर अचीव नाही झालं तर त्याला 1% तुम्हाला कमिशन द्यायचं आहे आणि टार्गेट जर अचीव झालं तर त्याला 2% टार्गेट इन्सेंटिव्ह द्यायचं आहे. तर त्याच्यानुसार कमिशन पर्सेंटेज इफ टार्गेट अचीव्ड तर ते इथं ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन आलेलं आहे. ज्या सेल्समननी टार्गेट अचीव केलेलं आहे तर त्याला इथं टार्गेट तुम्ही बघितलं तर 2% कॅल्क्युलेशन प्रमाणे त्याचं कमिशन कॅल्क्युलेट झालेलं आहे आणि ज्यांचं टार्गेट अचीव झालेलं नाही आहे त्यांना 1% नुसार इथं कमिशन त्यांचं कॅल्क्युलेट झालेलं आहे. इथं जर बघितलं 54,768 रुपयाचा सेल झालेला आहे. आता या सेल्समनचं टार्गेट अचीव झालेलं नाही आहे म्हणून त्याला 1%ने टार्गेट इथं कमिशन त्याला मिळालेलं आहे. आता इथे सेल्समन वाईज आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे रिपोर्ट बघता येणार आहेत, जसं की सेल्समन वाईज मंथ वाईज सेल बघायचे तर इथं सेल्समन प्लस मंथ आणि इथे सेल्स अमाऊंट याला क्लिक केलं की सेल्समन वाईज मंथ वाईज सेल दिसतोय. तेच आपल्याला सेल्समन वाईज जर का मॅन्युफॅक्चर वाईज सेल बघायचं आहे, मॅन्युफॅक्चरला क्लिक केलं तर इथं मॅन्युफॅक्चर वाईज सेल आला. आता आपल्याला असं बघायचं की कोणत्या सेल्समनने कोणत्या कस्टमरला किती दिवसापासून त्या कस्टमरची ऑर्डर घेतलेली नाही आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्यासाठी इथे कॉलम आहेत ते पहिल्यांदा मी क्लिअर करतो. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा जो काय ज्ञानेश सेल्समन आहे तर या सेल्समनने कस्टमर 1ला मागच्या 64 दिवसापूर्वी या कस्टमरचं बिल झालेलं आहे. कस्टमर 10 नंबरचा जो कस्टमर आहे तो मागच्या 6 महिन्यापूर्वी त्या कस्टमरचं बिल झालेलं आहे. तर याच्यामधून आपल्याला असं बघता येणार आहे की कोणत्या सेल्समनने कोणत्या कस्टमरची किती दिवसापूर्वी ऑर्डर घेतली होती, म्हणजे किती दिवसापासून त्या कस्टमरला सेल केलेला नाही आहे ते आपल्याला इथून बघता येणार आहे. आता याच्यामध्ये काही टेम्पलेट्स दिलेले आहेत तर ते टेम्पलेट आपण बघूया. इथं वेगवेगळ्या प्रकारचे फ्रिक्वेंटली लागणारे जे काही रिपोर्ट्स आहेत ते इथं रिपोर्ट आपण सेव्ह करून ठेवलेले आहेत, जसं की सेल्समन वाईज टॉप 5 आयटम सोल्ड, कोणत्या सेल्समनने कोणते टॉप 5 आयटम सेल केलेले आहेत तर ते इथं दिसत आहेत. आता हा फिल्टर मला क्लिअर करायचा असेल तर इथं क्लिअर फिल्टरचं बटन आहे, त्याला क्लिक केल्यानंतर हा फिल्टर रिसेट होणार आहे. त्यानंतर सेल्समन वाईज नॉन व्हिजिटेड कस्टमर, कोणत्या सेल्समनने कोणत्या कस्टमरकडे किती दिवसापासून व्हिजिट केलेली नाही आहे. आता इथे आपण एक सेल्समन सिलेक्ट करूया. महेश हा सेल्समन मी इथे सिलेक्ट केला आणि त्या सेल्समनचा एक स्पेसिफिक रूट आपण सिलेक्ट करूया, जसं की
आटपाडी हा रूट मी सिलेक्ट केला. तर आटपाडी रूटमध्ये या सेल्समनने एवढे कस्टमर अटेंड केलेले होते. तर हा जो कस्टमर आहे तर या कस्टमरकडे 9/5/2018ला व्हिजिट केली होती, त्याच्यानंतर डायरेक्ट 16/5ला केलेली आहे, 23/5ला केलेली आहे, त्यानंतर 19/6ला हा सेल्समन पुन्हा या रूटला गेलेला होता, परंतु या कस्टमरची काहीही ऑर्डर घेतलेली नाही आहे. 28/6ला ऑर्डर घेतलेली आहे, 31/7ला या कस्टमरची काही ऑर्डर घेतलेली नाही आहे. तर ते आपल्याला इथं डेट वाईज बघता येतं आहे. तर असे हे वेगवेगळे रिपोर्ट दिलेले आहेत. याच्यामध्ये सेल्समन वाईज नॉट सोल्ड प्रोडक्ट लिस्ट. तर या रिपोर्टमधून आपल्याला असं बघता येईल की एखादा सिंगल सेल्समन सिलेक्ट करून त्या सेल्समनने कोणता आयटम किती दिवसापासून विकलेला नाही आहे, ऑर्डर घेतलेली नाही आहे, ते आपल्याला इथं बघता येईल की या सेल्समनने हा आयटम एवढ्या दिवसापासून विकलेला नाही, असं प्रत्येक आयटमचा इथं रिपोर्ट दिसतोय. तर असे वेगवेगळे टेम्पलेट यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर युजर वाईज बिल काउंट, म्हणजे बिल करणारा जो काही युजर आहे तर कोणत्या युजरने किती बिलं केलेली आहेत त्याचा बिल काउंट दिसतोय. टॉप 5 मॅन्युफॅक्चर कोणते आहेत ते इथं दिसत आहेत. आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा मॅन्युफॅक्चर वाईज ॲनालिसिस आपल्याला करता येईल. त्यानंतर एरिया वाईज बिल काउंट, म्हणजे कोणत्या एरियामधून आपला सेल जास्त होतोय, कोणत्या रूटला सर्वात जास्त सेल होतोय ते आपल्याला याच्यामधून बघता येईल. कोणत्या सिटीमध्ये सर्वात जास्त सेल झाला आहे तो इथं दिसतोय, कोणत्या रूटमध्ये सर्वात जास्त सेल आहे. त्यानंतर मंथ वाईज सेल फॉर सिलेक्टेड एरिया, याच्यामध्ये जर का एखादा एरिया सिलेक्ट केला, जसं की उमरज एरिया मी सिलेक्ट केला, तर उमरजमध्ये कोणत्या महिन्यात आपला सेल किती झालेला आहे, वाढला आहे, कमी झाला आहे, तो इथं बघता येतोय. एरिया वाईज न्यू कस्टमर वर्सेस ओल्ड कस्टमर, कोणत्या एरियामधून किती नवीन कस्टमर येत आहेत, किती जुने कस्टमर येत आहेत ते आपल्याला इथं बघता येतं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एरिया वाईज किंवा सिटी वाईज, रूट वाईज टोटल झालेला इथं सेल दिसतोय. किती बिलं झालेली आहेत तर त्याचा बिल काउंट दिसतोय. एरिया वाईज पुन्हा त्याचे कस्टमर बघायचे तर इथं कस्टमरला क्लिक केले की त्या रूटच्या आतमध्ये त्याचे कस्टमर बघता येतील. तर अशा पद्धतीनं रूट वाईज, कस्टमर वाईज वेगळ्या पद्धतीनं आपल्याला ॲनालिसिस करता येणार आहे. त्यानंतर फ्री आयटम कोणकोणते दिलेले आहेत त्याच्या रिलेटेड ॲनालिसिस याच्यामध्ये आहे. मेमो टाईप वाईज सेल जो झालेला आहे त्याचा ॲनालिसिस याच्यामध्ये आहे. त्यानंतर इथे एक माय रिपोर्ट दिलेला आहे, कस्टम रिपोर्ट. तर इथून आपल्याला हवा तसा रिपोर्ट जनरेट करता येतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला एक असा रिपोर्ट बघायचा आहे की प्रॉडक्ट ग्रुप वाईज सेल बघायचं आहे. तर त्यासाठी प्रॉडक्ट ग्रुपला इथं क्लिक केल्यानंतर प्रॉडक्ट ग्रुपचं फील्ड ॲड झालं. त्याच्यानंतर इथं वरती व्हॅल्यू फील्डमध्ये सेल्स अमाऊंटला क्लिक केलं की इथं सेल्स अमाऊंटचं फील्ड ॲड झालं. आता याच्यामध्ये हा जो काही सेल आहे तो आपल्याला क्वार्टरली बघायचा आहे. तर त्यासाठी इथं कॉलममध्ये मी क्वार्टरला क्लिक केलं की इथं प्रॉडक्ट ग्रुप वाईज क्वार्टरली सेल आला आणि टोटल सेल जो काही झालेला आहे तो इथं ग्रँड टोटलमध्ये आलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये असं बघायचं आहे की मागच्या क्वार्टरपेक्षा या क्वार्टरचा जो काही सेल आहे तो किती पर्सेंटनं वाढला आहे किंवा किती पर्सेंटनं कमी झालेला आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर त्यासाठी इथे शो फील्ड लिस्टमध्ये जाऊन हे टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे सेल्स अमाऊंटचं जे फील्ड आहे ते ड्रॅग करून व्हॅल्यूमध्ये घेतलं. त्यानंतर याच्या ड्रॉपडाऊनला जाऊन व्हॅल्यू फील्ड सेटिंग याच्यामध्ये पर्सेंटेज डिफरन्स असं नाव दिलं फील्डला. याच्यामध्ये शो व्हॅल्यू ॲजमध्ये पर्सेंटेज डिफरन्स फ्रॉम, आता पर्सेंटेज डिफरन्स जो आहे तो आपल्याला क्वार्टरली बघायचा आहे आणि प्रिव्हियस क्वार्टरशी आपल्याला कम्पेअर करायचं आहे, म्हणून इथं बेस आयटम प्रिव्हियस सिलेक्ट केला. इथं जर Q1 तुम्ही सिलेक्ट केलं तर पर्सेंटेज डिफरन्स जो काय दिसणार आहे तो Q1शी कम्पेअर होणार आहे. तर इथे मी प्रिव्हियस सिलेक्ट केलं, ओके केलं. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की Q1चा जो सेल आहे तो ब्लँक येणार आहे, कारण याच्या पाठीमागं कुठला क्वार्टर नाही आहे, त्यामुळे साहजिकच हा ब्लँक येणार आहे. Q2चा जो काही सेल आहे तो Q1पेक्षा 33% कमी झालेला आहे. तुम्ही बघू शकता 33,766 रुपये सेल आहे Q1चा व्हेटरनरी ग्रुपचा आणि Q2मध्ये हा सेल आहे 22,000 रुपये झालेला आहे व्हेटरनरी ग्रुपचा Q2मध्ये. त्याच्यामुळे 33% सेल कमी झालेला आहे. Q3मध्ये व्हेटरनरी ग्रुपचा 53% सेल कमी झालेला आहे आणि Q4मध्ये Q3शी जर तुम्ही कम्पेअर केलं 10,446 जो काही सेल होता तर तो 10,749 झालेला आहे. तर तो 2%, 3% सेल हा आपला वाढलेला आहे, तो इथं दिसतोय. असं प्रत्येक ग्रुपचं पर्सेंटेज दिसतंय. आणि जर टोटल तुम्ही जर पर्सेंटेज बघितलं तर Q1पेक्षा Q2चा जो काही सेल आहे तो 10%नं कमी झालेला आहे.
Q3चा सेल Q2पेक्षा 3% वाढलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला पर्सेंटेज डिफरन्स दिसतोय. आता हा जो डिफरन्स आहे तो इन व्हॅल्यू आपल्याला बघायचा आहे. तर तो कसा बघायचा, तर इथे शो फील्ड लिस्टला जाऊन टॅक्सेबल अमाऊंटचं फील्ड मी अजून एकदा इथं ड्रॅग करून घेतलं 2 नंबरला. आता याच्यामध्ये पुन्हा ड्रॉपडाऊनला जाऊन व्हॅल्यू फील्ड सेटिंग, ह्याच्यामध्ये डिफरन्स असं मी नाव दिलं. शो व्हॅल्यू ॲज, ह्याच्यामध्ये डिफरन्स फ्रॉम क्वार्टर प्रिव्हियस हे सिलेक्ट केलं. आता तुम्ही इथे बघू शकता की व्हेटरनरी ग्रुपचा जो काय आपला Q2चा सेल आहे तर तो 11,293 रुपयाने कमी झाला आहे. म्हणजे Q1चा 33,766 रुपयाचा सेल आहे, Q2चा 22,472चा सेल आहे. म्हणजे याच्यामध्ये जो काही डिफरन्स आहे तो 11,293 रुपयाने कमी सेल आपला झालेला आहे. आणि पर्सेंटेजमध्ये बघितलं तर 33%नं कमी झालेला आहे. असं प्रत्येक ठिकाणी आता डिफरन्सची व्हॅल्यू पण ॲड झालेली आहे. आता हे सगळे व्हॅल्यू फील्ड आपल्याला क्लिअर करायचे, तर त्यासाठी मी इथे क्लिअर व्हॅल्यू बटनला क्लिक केल्यानंतर हे सगळे व्हॅल्यू फील्ड क्लिअर झाले. आता सिम्पली फक्त याच्यामध्ये आपल्याला सेल्स अमाऊंट घ्यायची आहे, तर त्यासाठी इथं सेल्स अमाऊंटला क्लिक केलं. आता याच्यामध्ये आपल्याला आयकॉन थ्रू जर हायलाईट करायचे असतील व्हॅल्यू, तर इथं सिलेक्शन देऊन शो आयकॉनला क्लिक केल्यानंतर आपण हे आयकॉन थ्रू पण हायलाईट करू शकतो. जसं की 500 रुपयापेक्षा कमी सेल जो काही आहे तो रेड कलरमध्ये हायलाईट झाला आहे, आणि 1,000 रुपयापेक्षा जो जास्त सेल झालेला आहे तो ग्रीन कलरमध्ये इथं आपण हायलाईट केलेला आहे. आयकॉन जर क्लिअर करायचे असतील तर इथं क्लिअर आयकॉनचं बटन दिलेलं आहे. आता याच्यामध्ये जे काही रिपोर्ट्स आहेत, तर फ्रिक्वेंटली लागणारे जे काही रिपोर्ट आहेत तर ते आपल्याला टेम्पलेटमध्ये परमनंट सेव्ह पण करून ठेवता येतात. जसं की आपल्याला प्रोडक्ट ग्रुप वाईज क्वार्टरली सेल हा नेहमी रिपोर्ट बघावा लागतो. तर असे जे काही रिपोर्ट्स आहेत तर ते आपण टेम्पलेटमधून सेव्ह करून ठेवू शकतो. तर त्यासाठी इथे न्यू फ्रॉम रिपोर्ट बटनला क्लिक करायचं आहे. रिपोर्टला इथं नाव द्यायचं आहे, जसं की क्वार्टरली सेल्स असं रिपोर्टला नाव दिलं. याच्यामध्ये रो फील्ड, कॉलम फील्ड ॲटोमॅटिक इथं व्हॅल्यू पिक झालेली आहे. आता हा रिपोर्ट आपल्याला सेव्ह करायचा आहे, तर इथं मी सेव्ह बटनला क्लिक केलं. आता हा रिपोर्ट आपला सेव्ह झालेला आहे. तर आपण जे काही टेम्पलेट सेव्ह केलेले असतात तर ते टेम्पलेट आपल्याला इथून रिपोर्ट कुठले, फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये मंथ वाईज टॉप 5 आयटम असं एक टेम्पलेट आधी सेव्ह केलेलं आहे, तर ते आपण बघूया. तर ते सिलेक्ट करून इथं ओके बटनला क्लिक केलं की आपल्याला इथे मंथ वाईज टॉप 5 आयटम बघता येत आहेत. प्रत्येक महिन्यातले टॉप 5 आयटम कोणते आहेत तर ते इथं दिसत आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला लागणारे जे काही टेम्पलेट्स आहेत ते तुम्ही इथं सेव्ह करून ठेवू शकता, जेणेकरून प्रत्येक वेळी तुम्हाला इथं बटनला क्लिक करून रिपोर्ट जनरेट करायची गरज नाही. जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त फर्म्स असतील किंवा एकापेक्षा जास्त जर शॉप असतील तर मल्टिपल फर्मचं सुद्धा तुम्ही ॲनालिसिस याच्यामध्ये करू शकता. तर त्यासाठी या ठिकाणी आपण एक रिपोर्ट जनरेट करून बघूया, जसं की प्रॉडक्ट ग्रुप वाईज फर्म वाईज सेल. आता इथे वेटरनरीचा जो सेल आहे तो ABC फर्मचा एवढा आहे, XYZ फर्मचा एवढा आहे. हे जर आपण कॉलम फॉर्मॅटमध्ये घेतलं तर कसं दिसतंय ते बघूया. हेच आपण आता कॉलम फॉर्मॅटमध्ये घेऊया. फर्म नेम आहे ते कॉलममध्ये घेतलं. इथं आता बघू शकता वेटरनरीमध्ये ABC फर्मचा सेल एवढा आहे, XYZचा एवढा आहे आणि टोटल सेल एवढा आहे. तर हे फर्म वाईज बायफर्गेट झाला. हा सेल तुम्ही आयटम वाईज, मंथ वाईज, मॅन्युफॅक्चर वाईज, रूट वाईज कसाही बघू शकताय. जसं की आता मी इथे प्रॉडक्ट ग्रुप घेतला आहे, त्याच्याऐवजी मंथ घेतलं तर मंथ वाईज आपल्याला दोन्ही फर्मचा सेल दिसतोय आणि पुढं टोटल सेल दिसतोय. किंवा एका सिंगल फर्मचाच बघायचं आहे तर फिल्टरमध्ये ॲड करून आपण एका सिंगल फर्मचाच फक्त बघू शकतोय. जरी दोन शॉप वेगवेगळ्या लोकेशनला जरी असतील तरी त्या शॉपचा डेटा एक्सपोर्ट करून आपण याच्यामध्ये इम्पोर्ट करून घेऊ शकतो. इथं इम्पोर्टचं बटन दिलेलं आहे, तर इथून आपण मल्टिपल डेटा एकत्र इम्पोर्ट करू शकतो आणि त्याचा ॲनालिसिस याच्यामध्ये करू शकतो. याच्यामध्ये डेटा साईजनुसार आपल्याला मल्टिपल शॉपचं, मल्टिपल इयरचं सुद्धा एकत्र ॲनालिसिस करता येतं. अशा प्रकारे सेल्स डॅशबोर्डमधून अप टू 1 इयर, एका वर्षाचं आपल्याला सेल्सचं ॲनालिसिस, सेल्स आणि सेल्स रिटर्नचा ॲनालिसिस याच्यामधून करता येतं. नेक्स्ट आहे इन्व्हेंटरी डॅशबोर्ड. यामध्ये जे पहिलं कार्ड दिसतंय करंट स्टॉक, तर याच्यामध्ये आपल्याकडे आत्ता टोटल किती स्टॉक अवेलेबल आहे इन क्वांटिटी तर तो इथं दिसतोय. व्ह्यू मोरला क्लिक केल्यानंतर कोणत्या प्रॉडक्ट ग्रुपमध्ये सर्वात जास्त स्टॉक आहे तर ते टॉप 5 प्रॉडक्ट ग्रुप दिसत आहेत.
त्यानंतर टॉप 5 मॅन्युफॅक्चरचा स्टॉक दिसतोय, टॉप 5 सप्लायरचा स्टॉक दिसतोय आणि टॉप 5 आयटम. याच्यामध्ये पुन्हा इथे डिस्प्ले क्वांटिटी आणि व्हॅल्यू बटनला क्लिक केल्यानंतर हा जो काय स्टॉक आहे म्हणजे टॉप 5 प्रॉडक्ट ग्रुप किंवा टॉप 5 आयटम जे काय दिसत आहेत तर ते आता बाय क्वांटिटी दिसत आहेत. ते जर बाय व्हॅल्यू बघायचे असतील तर इथे व्हॅल्यू बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यूनुसार टॉप 5 प्रॉडक्ट ग्रुप टॉप 5 सप्लायर बघता येतील. आता याच्यामध्ये ॲनालिसिस बटनला क्लिक केल्यानंतर पुन्हा याच्या डिटेलमध्ये जाऊन आपण वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट इथून बघू शकतो. जसं की आता प्रॉडक्ट ग्रुप वाईज क्लोजिंग क्वांटिटी आणि क्लोजिंग व्हॅल्यू दिसते. ते जर मॅन्युफॅक्चर वाईज बघायचे, मॅन्युफॅक्चरला क्लिक केलं की मॅन्युफॅक्चर वाईज क्लोजिंग क्वांटिटी आणि त्याची व्हॅल्यू दिसते. तर अशा पद्धतीनं आपण इथून हवा तो स्टॉकच्या रिलेटेड रिपोर्ट जनरेट करू शकतो. त्यानंतर आत्ता टोटल आपल्याकडे किती रुपयाचा स्टॉक अवेलेबल आहे तर त्या स्टॉकची व्हॅल्यू इथं दिसते. त्यानंतर नेक्स्ट आहे शॉर्टेज आयटम आणि एक्सेस आयटम. तर कोणत्याही बिझनेसमध्ये शॉर्टेज स्टॉकचं असणं हे बिझनेससाठी खूप नुकसानकारक ठरू शकतं. जेव्हा एखादा प्रॉडक्ट आपल्याकडे शॉर्टेज असतो तेव्हा तो कस्टमर दुसऱ्या एखाद्या वेंडरकडे तो प्रॉडक्ट परचेस करण्यासाठी जाणार आहे आणि चुकून तुमच्यापेक्षा त्या नवीन वेंडरकडे त्या प्रॉडक्टची जर प्राईस कमी असेल किंवा चांगली स्कीम असेल तर तो कस्टमर मे बी पुन्हा तुमच्याकडे परचेस करण्यासाठी येणार नाही आहे. तर त्यामुळे मे बी तुम्ही तुमचा चांगला कस्टमर लूज करणार आहात. अल्टिमेटली याचा रिझल्ट काय होणार आहे तर तुमचा सेल डिक्रीज होणार आहे. आता आपल्याकडे शॉर्टेज आयटम किती आहेत तर त्याचा इथं काउंट दिसतोय की टोटल 1655 आयटम आपल्याकडे शॉर्टेज आहेत आणि ही शॉर्टेज क्वांटिटी इथं दिसते. आता हे शॉर्टेज स्टॉकमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठीचं काय सोल्युशन आहे तर हे सोल्युशन आहे का की जास्त माल मागवणं, एवढा माल मागवायचा की कधी शॉर्टेजच पडणार नाही. तर हे सोल्युशन नाही आहे. जर जास्त माल मागवला तर तो एक्सेस स्टॉक होणार आहे आणि या एक्सेस स्टॉकमुळे काय होणार आहे तर इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट वाढणार आहे आणि त्यामुळे आपला लॉस होणार आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपल्याकडे टोटल 77 आयटम असे आहेत की जे की एक्सेस आयटम आहेत आणि त्याची जी काही क्वांटिटी आहे ती इथं क्वांटिटी दिलेली आहे. तर आता शॉर्टेज आणि एक्सेस ह्याच्यासाठी जे काही डेज सेट केलेले आहेत, शॉर्टेज म्हणजे काय तर लेस दॅन 30 डेज म्हणजे पुढच्या 30 दिवसाच्या आत आपला स्टॉक संपणार आहे असे आयटम किती आहेत तर त्याचा इथं काउंट दिलेला आहे. आणि एक्सेस स्टॉक म्हणजे काय की पुढचे 6 महिने माल विकूनसुद्धा आपल्याकडे त्या आयटमचा स्टॉक शिल्लक राहणार आहे. तर ते आपण इथं दिलेलं आहे. 77 आयटम असे आहेत की जे पुढील 6 महिने विकूनसुद्धा त्याचा स्टॉक आपल्याकडे शिल्लक राहणार आहे. आता हे जे काही शॉर्टेजसाठी आणि एक्सेससाठी डेज इथं सेट केलेले आहेत तर इथं क्लिक करून आपण त्याचे डेज पण बदलू शकतो. आता या शॉर्टेज किंवा एक्सेस स्टॉकमुळे होणारं नुकसान कसं टाळायचं तर याचं सोल्युशन आहे अचूक परचेस ऑर्डरिंग. योग्य वेळी योग्य क्वांटिटीची ऑर्डर प्लेस करणं. म्हणजे एखाद्या प्रॉडक्टचा केवळ स्टॉक कमी आहे म्हणून ऑर्डर देणं ही चुकीची पद्धत आहे. त्या प्रॉडक्टची मंथली किंवा डेली डिमांड किती आहे ते पण बघणं गरजेचं आहे. आता इथे व्ह्यू मोरला क्लिक केल्यानंतर शॉर्टेज आणि एक्सेस स्टॉकच्या रिलेटेड आपल्याला डिटेलमध्ये बघता येईल की कोणकोणते आयटम असे आहेत की जे शॉर्टेज आहेत किंवा एक्सेस आहेत ते आपल्याला इथं रिपोर्टमध्ये बघता येईल. आता या रिपोर्टमध्ये काय काय दिसतंय तर मॅन्युफॅक्चरचं नाव दिसतंय, आयटमचं नाव, त्याचं युनिट काय आहे, क्लोजिंग क्वांटिटी आत्ता आपल्याकडे किती आहे, त्यानंतर त्याचा पर डे सेल काय होतोय, किती दिवसाचा स्टॉक आपल्याकडे आत्ता अवेलेबल आहे त्या आयटमचा आणि ऑर्डर किती द्यावी लागेल. आता इथं तुम्ही बघू शकताय की हा जो आयटम आहे तर या आयटमची आत्ता आपल्याकडे 35 क्वांटिटी स्टॉकमध्ये आहे आणि स्टॉक सेल्स पर डे या आयटमचा जो काही सेल होतोय तर पर डे 4 क्वांटिटीचा सेल होतोय तो इथं दिलेला आहे. आता हा जो काही सेल आहे तो आपण 3 प्रकारे घेऊ शकतो. म्हणजे आपण जी काही डेट रेंज टाकलेली आहे, 1 वर्षाचा जर रिपोर्ट आपण काढलेला असेल तर त्या चालू फायनान्शियल इयरमध्ये जो काही टोटल सेल झालेला आहे डिवाइड बाय एंटर्ड डेज म्हणजे जर 1 वर्षाचा रिपोर्ट काढला असेल तर टोटल सेल्स डिवाइड बाय 365 करून जो काही पर डेचा सेल येईल त्यानुसार आपल्याला इथं सेल्स पर डे दिसू शकतो पहिल्या मेथडप्रमाणे. दुसऱ्या मेथडमध्ये काय होतं की मागच्या 30 दिवसात जो काही सेल झालेला आहे त्याच्यावरून टोटल सेल्स डिवाइड बाय 30 त्याच्यावरून आपल्याला पर डेचा सेल येणार आहे. आणि तिसरी जी मेथड आहे सेल्स पर डे 3 ह्या मेथडमध्ये काय होतं तर या दोन्ही मेथडमधला म्हणजे मागच्या 1 वर्षाचा सेल किंवा मागच्या 30 दिवसाचा सेल या दोन्हीमध्ये सर्वात जास्त सेल जो काय असेल म्हणजे पर डे सेल ज्या मेथडनुसार सर्वात जास्त येतोय तर तो सेल आपल्याला सेल्स पर डे मेथड 3 मध्ये दिसणार आहे. तर इथं जर तुम्ही बघितलं सेल्स पर डे मेथड 1, मेथड 2 आणि मेथड 3. आता या रिपोर्टमध्ये आपण मेथड 2 प्रमाणे सेल्स घेतलेला आहे पर डे सेल. तर हा जो आयटम आहे तो पर डे आपल्याला 4 क्वांटिटी सेल होते. तर त्यानुसार आपल्याकडे
आता जी काही 35 क्वांटिटी अवेलेबल आहे तर ती 9 दिवसाची क्वांटिटी आपल्याकडे अवेलेबल आहे, म्हणजे 9 दिवस ही क्वांटिटी आपल्याला पुरू शकते. 9 दिवसांनी या आयटमचा स्टॉक संपणार आहे. तर ते आपल्याला इथं दिसतंय. अशा पद्धतीनं प्रत्येक आयटमचा आपल्याकडे किती दिवसाचा स्टॉक अवेलेबल आहे ते इथं दिसतंय. आता हा स्टॉक फॉर डेज जो आहे तर तो ॲक्च्युली डेसिमलमध्ये व्हॅल्यू कॅल्क्युलेट होत असते, तर ते आपण इथं राऊंड ऑफ करून घेतलेले आहे. आता त्याच्यानुसार ऑर्डर क्वांटिटीमध्ये किती क्वांटिटी मागवणं गरजेचं आहे तर ती क्वांटिटी आपल्याला इथं दिसते. आता ही ऑर्डर क्वांटिटी जी आहे तर ती सध्या 30 दिवसाची ऑर्डर क्वांटिटी अशी आपण सेट केलेली आहे, म्हणजे 30 दिवसाची रिऑर्डर मेथड आहे असं समजून आपल्याकडे फक्त 30 दिवसाचा स्टॉक ठेवायचा आहे. त्या अनुषंगाने आपण इथं 30 दिवस सेटिंगमध्ये सेट केलेले आहेत. तुम्हाला जर का 2 महिन्याचा स्टॉक मागवायचा असेल तर इथे क्लिक करून तुम्ही इथं 60 टाकून ओके केलं तर तुम्हाला 60 दिवसासाठी किती क्वांटिटी रिक्वायर्ड आहे ती क्वांटिटी आपल्याला इथं डिस्प्ले होणार आहे. तर इथून आपण ते बदलू शकतो. तर सध्या आता इथं 30 दिवसानुसार पुढच्या 30 दिवसासाठी आपल्याला किती क्वांटिटी मागवावी लागेल ते इथं दिसणार आहे. म्हणजे अवेलेबल क्वांटिटी जी काय आहे ती मायनस करून आपल्याला इथं ऑर्डर क्वांटिटी दिसणार आहे. आता इथेच वरती बटन दिलेले आहेत शॉर्टेज, एक्सेस आणि ऑल. आता हा जो रिपोर्ट दिसतोय तो दोन्हीचा दिसतोय, पण याच्यामध्ये फक्त तुम्हाला शॉर्टेज आयटम्स जर बघायचे असतील तर इथे शॉर्टेज बटनला क्लिक केलं की आपल्याला इथे फक्त शॉर्टेज आयटम दिसणार आहेत, म्हणजे जे की पुढच्या 30 दिवसाच्या आत त्या आयटमचा स्टॉक संपणार आहे. असे आयटम कोणकोणते आहेत तर तेच फक्त इथं दिसत आहेत. आणि शॉर्टेजसाठी आपण जे काही डेज सेट केलेले आहेत तर लेस दॅन 30 डेज इथं सेट केलेले आहेत. आणि एक्सेसमध्ये काय केलेलं आहे तर मोर दॅन 180 डेज, पुढचे 6 महिने विकूनसुद्धा त्या आयटमचा स्टॉक संपणार नाही असे आयटम कोणकोणते आहेत ते जर बघायचे असतील तर इथं एक्सेस बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला ते आयटम बघता येणार आहेत. तर हे सगळे आयटम आहेत जे की एक्सेस आहेत. तुम्ही इथं बघू शकता की हा जो आयटम आहे तर 180 दिवसाचा स्टॉक आपल्याकडे आहे, या आयटमचा 300 दिवसाचा स्टॉक आहे, या आयटमचा 198 दिवसाचा स्टॉक आहे. आणि पुढं जी काही ऑर्डर क्वांटिटी दिसते तर ही क्वांटिटी मायनसमध्ये दिसते, कारण ही एक्सेस क्वांटिटी आहे. 900 क्वांटिटी एक्सेस आहे, 540 म्हणजे 30 दिवसाचा स्टॉक जर आपल्याला ठेवायचा असेल तर तुम्ही जो स्टॉक ठेवलेला आहे तर तो 900 क्वांटिटी इथं एक्सेस ठेवलेली आहे, 540 एक्सेस क्वांटिटी ठेवलेली आहे या आयटमची. तर अशी प्रत्येक आयटमची एक्सेस क्वांटिटी इथं दिसते. हे जे डेज आहेत शॉर्टेज आणि एक्सेससाठी जे काही डेज सेट केलेले आहेत ते इथं क्लिक करून आपण ते जे डेज बदलू शकतो. आणि ऑलला क्लिक केल्यानंतर ऑल आयटमचा रिपोर्ट बघता येईल. आता याच्यामध्ये जर आपल्याला हे जे काही स्टॉक फॉर डेज आहे तर हा कॉलम सिलेक्ट करून आपल्याला आयकॉन थ्रू ते हायलाईट पण करता येतं. त्यासाठी ह्या कॉलम सिलेक्ट करून याच्यामध्ये शो आयकॉनला क्लिक केल्यानंतर इथे जे काही आपण व्हॅल्यू सेट केलेले आहेत आयकॉनसाठी तर त्याच्यानुसार आपल्याला इथं व्हॅल्यू दिसणार आहेत. इथं ग्रीन कलरमध्ये जे काही आयकॉन दिसत आहेत तर त्यासाठी आपण जी व्हॅल्यू सेट केलेली आहे की 15 दिवसापेक्षा जास्त दिवसाचा स्टॉक ज्या आयटमचा आहे तर ते ग्रीन कलरमध्ये दिसत आहे. तर अशा पद्धतीनं ह्याच्या व्हॅल्यू पण तुम्ही चेंज करू शकताय. आता याच्यामध्ये एखाद्या स्पेसिफिक सप्लायरला जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची असेल तर इथं आपल्याला सप्लायर पण सिलेक्ट करता येतो. त्यासाठी फिल्टरमध्ये मी इथं सप्लायर सिलेक्ट केला. याच्यामध्ये सप्लायर 3 हा सप्लायर मी जर सिलेक्ट केला तर या सप्लायरची कोणकोणत्या आयटमची ऑर्डर प्लेस करायची तर त्या आयटमची तुम्हाला इथे लिस्ट आली. हा रिपोर्ट एक्सेलला एक्सपोर्ट करून तुम्ही त्या सप्लायरला मेल करू शकता. ह्याच्यामध्ये काही टेम्पलेट्स पण दिलेले आहेत. जनरेट ऑर्डर मेथड 1. मेथड 1 मध्ये काय की पूर्ण 1 वर्षाचा जो काही सेल झाला आहे त्याच्यानुसार ॲव्हरेज सेल पर डे येतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला ऑर्डर क्वांटिटी डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर मेथड 2 मध्ये लास्ट 30 डेज प्रमाणे तुमची ऑर्डर निघणार आहे. आणि मेथड 3 मध्ये या दोन्हीपैकी जी काही मॅक्स ऑर्डर ज्या मेथडमधून निघणार आहे तर ती आपल्याला इथं मेथड 3 मधून ऑर्डर जनरेट होणार आहे. आणि जनरेट ऑर्डर मेथड 1, 2, 3 या तिन्ही मेथड तुम्हाला एकत्र बघायचे असतील तर इथे व्ह्यूला क्लिक केल्यानंतर तिन्ही पद्धतीचा सेल येणार आहे. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आपण बघूया की हा जो आयटम आहे याच्यामध्ये सेल्स पर डे म्हणजे पूर्ण 1 वर्षाचा जर आपण सेल बघितला तर त्याच्यानुसार 11 क्वांटिटी पर डे सेलमध्ये येते. त्यानंतर लास्ट 30 डेज प्रमाणे जर बघितलं तर 10 क्वांटिटी येते पर डे सेल. आणि सेल्स पर डे मॅक्स म्हणजे या दोन्हीतला मॅक्स काय आहे तर पूर्ण इयरचा जो काही सेल आहे त्याच्यानुसार मॅक्स क्वांटिटी आहे 11. तर त्यानुसार सेल्स पर डे जो आहे तो आपला 11 इथं आलेला आहे. त्याच्यानुसार सेम स्टॉक फॉर डेज इथं बघू शकताय की स्टॉक फॉर डेजमध्ये
मेथड 1 प्रमाणे 8 दिवसाचा स्टॉक आहे, मेथड 2 प्रमाणे 9 दिवसाचा स्टॉक आहे. आणि त्याच्यानुसार आपल्याला जर शॉर्टेज स्टॉक येऊ नये असं जर हवं असेल तर आपल्याला ह्यातली मिनिमम क्वांटिटी म्हणजे 8 दिवसाचा स्टॉक जो आहे तो आपण इथं घेतलेला आहे स्टॉक फॉर डेज 3 मध्ये. तर अशा पद्धतीनं हे वेगवेगळे टेम्पलेट इथं दिलेले आहेत. नेक्स्ट आहे डेड स्टॉक. आता या एक्सेस स्टॉककडे जर आपण वेळेत लक्ष नाही दिलं तर कालांतराने हा जो काही एक्सेस स्टॉक आहे तो डेड स्टॉकमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर आता सध्या आपल्याकडे डेड स्टॉक किती आहे? टोटल स्टॉकपैकी 2.70% जो आहे तो डेड स्टॉक आहे. डेड स्टॉकची क्वांटिटी आणि डेड स्टॉकची व्हॅल्यू. आता याच्यामध्ये आपण डेड स्टॉकसाठी पण सेटिंगमध्ये डेज सेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल 6 महिने जर सेट केले असतील तर स्टॉक इन झाल्यानंतर 6 महिने जो काय 6 महिन्यापेक्षा जास्त दिवसापासून जो काही स्टॉक आपल्याकडे पडून आहे तर तो डेड स्टॉकमध्ये दिसणार आहे. आता याच्यामध्ये व्ह्यू मोरला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला प्रॉडक्ट ग्रुप वाईज डेड स्टॉक दिसणार आहे. त्यानंतर कोणत्या सप्लायरचा सर्वात जास्त डेड स्टॉक आहे ते सप्लायर दिसतील. त्यानंतर मॅन्युफॅक्चर वाईज डेड स्टॉक आहे. सेलेबल वर्सेस डेड स्टॉक तो इथं बघता येईल. त्यानंतर टॉप 5 आयटम कोणते आहेत की ज्याचा डेड स्टॉक सर्वात जास्त आहे तो इथे दिसतोय. आता याच्यामध्ये ॲनालिसिस बटनला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं डेड स्टॉक बघता येईल. जसं की आता इथे सप्लायरला क्लिक केलं की कोणत्या सप्लायरची डेड स्टॉक क्वांटिटी आपल्याकडे किती आहे आणि डेड स्टॉक व्हॅल्यू त्याची किती आहे तर ती इथं दिसते. आता याच्यामध्ये आपल्याला असंही बघता येईल की आता ही जी व्हॅल्यू आहे एखाद्या सप्लायरकडून आपण कमी परचेस करत असतो, एखाद्या सप्लायरचा परचेस जास्त असतो, तर त्यांच्याकडून जो काय आपण परचेस केलेला आहे तर त्याच्यापैकी अवेलेबल स्टॉकपैकी किती % डेड स्टॉक आहे ते जर आपल्याला बघायचं असेल तर त्यासाठी इथे शो फील्ड लिस्टमधून आपण डेड स्टॉकचं पर्सेंटेजसुद्धा इथं ड्रॅग करून घेऊ शकतो. आता इथे बघू शकताय की सप्लायर नंबर 10 जो आहे तर या सप्लायरचा टोटल आपल्याकडे 2.72% डेड स्टॉक आहे. या सप्लायरचा 4.41% डेड स्टॉक आहे. सप्लायर 7 जो आहे तो सर्वात जास्त 10.56% डेड स्टॉक आहे. म्हणजे आपल्याकडे जो काही त्या सप्लायरचा अवेलेबल स्टॉक आहे त्या स्टॉकपैकी एवढा 10% डेड स्टॉक आहे ते इथं दिसतंय. आता याच्यामुळं जो काय आपल्याला लॉस ऑफ इंटरेस्ट झालेला आहे, इंटरेस्टचा लॉस किती याच्यामुळं होतोय ते जर बघायचं असेल तर इथं तेही दिलेलं आहे. इथं इंटरेस्ट बटनला क्लिक केल्यानंतर मग थोडक्यात ही जी काही डेड स्टॉकची व्हॅल्यू आहे हे पैसे जर आपण बँकेत ठेवले असते तर त्याच्यावर आपल्याला काहीतरी इंटरेस्ट मिळाला असता. परंतु डेड स्टॉकमध्ये हे पैसे अडकल्यामुळं तेवढा आपल्याला इंटरेस्टचा लॉस झालेला आहे. तर इथं कोणत्या सप्लायरचा किती लॉस ऑफ इंटरेस्ट आहे तो पण आपल्याला इथं दिसतोय की 21,000वर एवढा लॉस झालेला आहे. तर हे इंटरेस्ट रेट काय ठेवायचा तर त्याचं पण एक सेटिंग आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट रेट टाकू शकता आणि त्याच्यानुसार आपल्याला इथं लॉस ऑफ इंटरेस्ट बघता येणार आहे. हाच आपल्याला आयटम वाईज बघायचा असेल सप्लायर वाईज कोणत्या आयटमचा किती डेड स्टॉक आहे तर इथे आयटमला क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रत्येक सप्लायरचे आयटम पण दिसत आहेत की कोणत्या आयटमचा किती डेड स्टॉक आहे. नेक्स्ट आहे एक्सपायरी ॲनालिसिस. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या 30 दिवसाच्या आतला एक्सपायर होणारा स्टॉक आपल्याकडे किती आहे तो दिसतोय की टोटल क्वांटिटी म्हणजे 30 दिवसाच्या आत आपल्याकडे एक्सपायर होणार आहे अशी 5,611 आयटमची क्वांटिटी आहे आणि टोटल 4,12,000 रुपयाचा आपल्याकडं असा स्टॉक आहे जो की पुढच्या 30 दिवसाच्या आत एक्सपायर होणार आहे. त्यानंतर 30 ते 60 दिवसाच्या स्लॅबमध्ये एक्सपायर होणारा माल किती आहे, 60 ते 90 दिवसाच्या स्लॅबमध्ये एक्सपायर होणारा माल किती आहे ते आपल्याला इथं दिसतंय. हे जो ग्रुपिंग आहे ते तुम्ही इथून बदलू शकता. ॲनालिसिस बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोणकोणते आयटम आहेत ते बघता येतील. फॉर एक्झाम्पल 30 ते 60 दिवसाच्या स्लॅबमध्ये म्हणजे पुढच्या 30 ते 60 दिवसात एक्सपायर होणारे कोणकोणते आयटम आहेत तर ते आयटम इथं दिसत आहेत आणि त्या आयटमची किती क्वांटिटी आपल्याकडे स्टॉकमध्ये आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आहे ते पण इथं बघता येत आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे एज वाईज स्टॉक. म्हणजे आत्ता आपल्याकडे जो काही अवेलेबल स्टॉक आहे तर तो कोणत्या एज ग्रुपमध्ये किती स्टॉक आहे. इथे ॲनालिसिसला क्लिक केल्यानंतर सप्लायर वाईज आपल्याला एज वाईज स्टॉक दिसतोय. जसं की सप्लायर 5 जो आहे
तर त्याचा 60 दिवसाच्या आतला स्टॉक किती आहे, 60 ते 120 दिवसाच्या स्लॅबमधला किती आहे, 120 ते 180 दिवस आणि मोर दॅन 180 डेज. तर इथं त्याचं एज ग्रुप दिलेले आहेत, त्याच्यानुसार इथं कलर वाईज आपल्याला एज वाईज स्टॉक दिसतोय. आता ह्याचं जे काही ग्रुपिंग आहे ते आपण इथे ग्रुप बाय बटनला क्लिक करून त्याचं ग्रुपिंग चेंज करू शकतो. त्यानंतर डे वाईज एज वाईज स्टॉक दिसतोय. त्यानंतर प्रॉडक्ट ग्रुप वाईज एज वाईज स्टॉक दिसतोय, आयटम वाईज एज वाईज स्टॉक दिसतोय. आता याच्या आतमध्ये गेल्यानंतर ॲनालिसिस बटनला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सप्लायर वाईज एज ग्रुप वाईज स्टॉक दिसतोय की सप्लायर 10चा मोर दॅन 180 डेज 6 महिन्यापेक्षा जास्त दिवस पडून असलेला माल आपल्याकडे किती आहे तो इथं दिसतोय, किंवा 60 ते 120 दिवसाच्या स्लॅबमधला स्टॉक आपल्याकडे किती आहे तो दिसतोय, क्लोजिंग स्टॉक क्वांटिटी. तर अशा पद्धतीने आपण सप्लायर वाईज आयटम वाईज एज वाईज स्टॉक बघू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे मार्जिन ॲनालिसिस. म्हणजे आपण परचेस बिल एंट्री करताना जे काही सेल्स रेट आणि परचेस रेट फीड केलेले आहेत तर त्याच्यानुसार कोणत्या आयटममध्ये किती पर्सेंट आपल्याला मार्जिन मिळणार आहे तर ते आपल्याला आयटम वाईज मार्जिन पर्सेंटेज किंवा याच्या आतमध्ये गेल्यानंतर आयटम वाईज सप्लायर वाईज वेगळ्या पद्धतीनं आपल्याला मार्जिन बघता येणार आहे, कोणत्या आयटममध्ये किती पर्सेंट आपल्याला मार्जिन मिळू शकतं. तर त्याचा हा रिपोर्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे परचेस वर्सेस सेल्स अँड क्लोजिंग स्टॉक ॲनालिसिस. इथे तुम्ही बघू शकताय की हा जो काय आयटम आहे तर त्या आयटमची टोटल इन क्वांटिटी, इन म्हणजे ओपनिंग स्टॉक, परचेस क्वांटिटी, सेल्स रिटर्न, तर सर्व प्रकारचा जो काय इन झालेला स्टॉक आहे तर टोटल इन क्वांटिटी आपल्याकडं किती आहे. त्यानंतर टोटल आउट क्वांटिटी किती आहे ती इथं दिसते. क्लोजिंग क्वांटिटी आत्ता स्टॉकमध्ये किती आहे ती दिसते. त्यानंतर सेल्स क्वांटिटी पर्सेंटेज वर्सेस इनवर्ड, म्हणजे जो काही इनवर्ड केलेला माल आहे त्याच्यापैकी किती पर्सेंट त्यातला सेल झालेला आहे तो इथं दिसतोय. म्हणजे 4130 पैकी 3822 क्वांटिटी सेल झालेली आहे ते इथं दिसते. तर याच्यामध्ये 94% स्टॉक हा विकला गेला आहे आणि 5.97% स्टॉक हा स्टॉकमध्ये आत्ता शिल्लक आहे. क्लोजिंग क्वांटिटी पर्सेंटेज वर्सेस इनवर्ड केलेल्या मालापैकी 5.97% आत्ता स्टॉक आपल्याकडे शिल्लक आहे. असं प्रत्येक आयटमचा आपल्याला सेल्स क्वांटिटी पर्सेंटेज वर्सेस इनवर्ड आणि क्लोजिंग क्वांटिटी पर्सेंटेज वर्सेस इनवर्ड इथं दिलेले आहे. आता याच्यामध्ये एक सेटिंग पण आहे की मागच्या 10 दिवसात किंवा 15 दिवसात जो काही इन झालेला स्टॉक आहे तो आपल्याला याच्यामध्ये जर कन्सिडर करायचा नसेल तर आपण तसं सेटिंग थ्रू चेंज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ABC ॲनालिसिस. म्हणजे आपल्याकडे जे काही आयटम्स आहेत तर ते आपण इथे 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेले आहेत, A, B आणि C. म्हणजे सर्वात जास्त विकले जाणारे जे आयटम आहेत ते आपण A कॅटेगरीमध्ये घेतलेले आहेत, जे मध्यम विकले जातात असे B कॅटेगरीमध्ये घेतलेले आहेत आणि जे सर्वात कमी विकले जातात असे C कॅटेगरीमध्ये आपण आयटम घेतलेले आहेत. तुम्ही ते बघू शकता की A कॅटेगरीमध्ये 134 आयटम असे आहेत की जे टोटल सेलपैकी 69% सेल करून देत आहेत. बी कॅटेगरीमध्ये 163 आयटम असे आहेत की जे टोटल सेलच्या 20% सेल करून देत आहेत आणि सी कॅटेगरीमध्ये टोटल 1711 आयटम असे आहेत की जे बिझनेसचा फक्त 10% सेल करून देत आहेत, टोटल सेलपैकी फक्त 10% सेल करून देत आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं की ए कॅटेगरीमध्ये कोणते आयटम आहेत, बीमध्ये कोणते आहेत, सीमध्ये कोणते आहेत. तर इथे ॲनालिसिस बटनला क्लिक केल्यानंतर ते आपण इथून बघू शकतो. जसं की आता इथे एला क्लिक केल्यानंतर ए कॅटेगरीचे जे काही आयटम आहेत तर ते इथं दिसत आहेत. बीला क्लिक केल्यानंतर बी कॅटेगरीमध्ये कोणकोणते आयटम आहेत ते दिसत आहेत आणि सीला क्लिक केल्यानंतर सी कॅटेगरीचे कोणकोणते आयटम आहेत ते इथं दिसत आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे माय रिपोर्ट. तर याच्यामधून आपल्याला हवा तो रिपोर्ट इथून आपण जनरेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आयटम वाईज आपल्याला टोटल त्याची म्हणजे ओपनिंग क्वांटिटी घ्यायची आहे तर इथे ओपनिंग क्वांटिटी बटनला क्लिक केल्यानंतर आयटम वाईज ओपनिंग क्वांटिटी दिसेल. त्यानंतर परचेस क्वांटिटी, सेल्स क्वांटिटी, क्लोजिंग क्वांटिटी. तर अशा पद्धतीने इथे जे काही बटन दिलेले आहे त्या बटनला क्लिक करून हवा तसा रिपोर्ट तुम्ही इथून जनरेट करू शकता. मॅन्युफॅक्चर वाईज ओपनिंग, परचेस, सेल्स आणि क्लोजिंग क्वांटिटी, ग्रुप वाईज ओपनिंग, परचेस, सेल, क्लोजिंग. हे जर आपल्याला व्हॅल्यूमध्ये पण बघायचं असेल तर इथे व्हॅल्यूचे पण बटन दिलेले आहेत. ओपनिंग व्हॅल्यू, परचेस व्हॅल्यू, सेल्स व्हॅल्यू आणि क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यू.
तर अशा पद्धतीनं आपण हे वेगवेगळ्या प्रकारे रिपोर्ट इन्व्हेंटरीच्या रिलेटेड रिपोर्ट जनरेट करू शकतो. नेक्स्ट आहे इयर बाय इयर ॲनालिसिस. याच्यामध्ये डेटा साईजनुसार 2 ते 5 वर्षांचा डेटा इयर ओव्हर इयर कंपॅरिझन करता येतो सेल्स डेटा. तर हा आहे इयर ओव्हर इयर सेल्स डॅशबोर्ड. तर याच्यामध्ये सर्वात पहिलं जे कार्ड आहे ॲव्हरेज ग्रोथ पर्सेंटेज, म्हणजे चालू वर्षामध्ये मागील वर्षापेक्षा किती टक्क्यांनी आपली ग्रोथ झालेली आहे. तर ते ॲव्हरेज ग्रोथ पर्सेंटेज इथं दिसते की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी 2.33% सेल आपला वाढलेला आहे. त्यानंतर आयटम ग्रुप, याच्यामध्ये 3 आयटम ग्रुपचा सेल वाढलेला आहे, एका आयटम ग्रुपचा सेल कमी झालेला आहे. 311 आयटमचा सेल वाढलेला आहे, 614 आयटमचा सेल कमी झालेला आहे. 55 मॅन्युफॅक्चरचा सेल वाढला आहे, 70 मॅन्युफॅक्चरचा सेल कमी झाला आहे. सेम अशाच पद्धतीनं सिटी, कस्टमर, सप्लायर आणि सेल्समनचा काउंट तुम्हाला इथे बघता येईल की सेल्स इन्क्रीज झालेला आहे याचा काउंट किती आहे, डिक्रीज झालेल्याचा काउंट किती आहे. त्यानंतर खाली इयर बाय इयर ॲनालिसिसमध्ये आपल्याला मंथ वाईज सेल दिसेल की 2016-17 साली एप्रिल महिन्याचा सेल काय होता, 2017-18 साली एप्रिलचा सेल काय आहे आणि 18-19 साली सेल काय आहे. तर आपल्याला इथं इयर ओव्हर इयर मंथ वाईज सेल लाईन ग्राफमध्ये दिसतोय. त्यानंतर सिटी वाईज इयर बाय इयर ॲनालिसिस, याच्यामध्ये कोणत्या सिटीमध्ये कोणत्या वर्षी सेल वाढलेला आहे, कोणत्या वर्षी सेल कमी झालेला आहे ते बघता येतं आहे. तर टॉप 5 सिटीज इथं दिसत आहेत. त्यानंतर टॉप 10 सप्लायरचा सेल दिसतोय इयर ओव्हर इयर. त्यानंतर टॉप 10 सेल्समनचा इयर ओव्हर इयर सेल दिसतोय. त्यानंतर आयटम ग्रुप वाईज आणि आयटम वाईज अशा पद्धतीनं आपल्याला इयर ओव्हर इयर बघता येईल. आता याच्यामध्ये ॲव्हरेज ग्रोथ जी काय आहे 2.33% जी सेल वाढलेला आहे, तर कोणत्या महिन्यामध्ये सेल वाढला आहे, कोणत्या महिन्यामध्ये सेल कमी झालेला आहे ते आपल्याला इथं बघता येईल. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की एप्रिलमध्ये 9% सेल वाढलेला आहे, मेमध्ये 18% सेल कमी झालेला आहे, जूनमध्ये 20% सेल वाढलेला आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येक महिन्यामध्ये जो काही सेल इन्क्रीज डिक्रीज झालेला आहे त्याचं इथं पर्सेंटेज दिसतं आहे आणि ॲव्हरेज जे काय आहे 2.33% आपला टोटल सेल वाढलेला आहे, तर ते इथं पर्सेंटेज दिसतं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आयटम वाईज जर आपण बघितलं 311 आयटम कोणते आहेत की ज्याचा सेल वाढलेला आहे, 614 आयटम कोणते आहेत की ज्याचा सेल कमी झालेला आहे यावर्षी, ते आपल्याला बघायचं आहे. तर व्ह्यू मोरला क्लिक केल्यानंतर त्याच्या रिलेटेड डिटेलमध्ये आपल्याला इथं बघता येईल. जसं की आयटम वाईज इयर टू डेट ॲनालिसिस, याच्यामध्ये आपल्याला टॉप 10 आयटम दिसत आहेत, म्हणजे या 3 वर्षांमध्ये सर्वात जास्त जे विकले गेलेले आयटम आहेत तर ते टॉप 10 आयटम इथं दिसत आहेत आणि प्रत्येक आयटमचा इयर ओव्हर इयर इथं सेल दिसतोय. म्हणजे 16-17चा सेल काय आहे, 17-18चा सेल काय आहे, 18-19चा सेल काय आहे, तो इथं सेल दिसतोय. त्यानंतर एका सिंगल आयटमचा सेल हा कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या वर्षी इन्क्रीज झालेला आहे, डिक्रीज झालेला आहे ते आपल्याला इथून बघता येईल. इथे बघू शकता हा जो आयटम सिलेक्ट केलेला आहे तर त्या आयटमचा कोणत्या महिन्यात सेल वाढलेला आहे, कोणत्या महिन्यात कमी झालेला आहे, कोणत्या वर्षी वाढला आहे ते आपल्याला इथून बघता येईल. त्याच्यानंतर सेल्स इन्क्रीज्ड आयटम काउंट, याच्यामध्ये 311 आयटम असे आहेत की ज्याचा सेल इन्क्रीज झालेला आहे त्याचा इथं काउंट दिसतोय आणि पुन्हा त्याचं इथं बायफर्गेशन दिसतंय की 0 ते 25% सेल वाढलेला आहे असे 154 आयटम आहेत. त्यानंतर 25 ते 50% सेल वाढलेला आहे असे 51 आयटम दिसत आहेत. 50 ते 75% सेल वाढला आहे असे 22 आयटम दिसत आहेत. तर इथेच कुठंही तुम्ही क्लिक केलं 51 किंवा 22 आयटम कुठले आहेत हे बघायचे, तर इथं क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला ते 22 आयटम बघता येणार आहेत. म्हणजे 50 ते 75% सेल यावर्षी आपला इन्क्रीज झालेला आहे असे कोणकोणते आयटम आहेत तर ते इथं बाजूला दिसत आहेत. याच्यामध्ये त्याचं पर्सेंटेज की हा जो आयटम आहे तो 65% इन्क्रीज झालेला आहे, आयटम आहे तो 70% सेल याचा इन्क्रीज झालेला आहे, या आयटमचा 55% इन्क्रीज झालेला आहे. तर 55 ते 75% स्लॅबमधलेच आयटम फक्त आपल्याला इथं दिसत आहेत, जे की 22 आयटम इथं आलेले आहेत. आणि 100% पेक्षा सेल आपला जास्त वाढलेला आहे, तर इथं क्लिक केल्यानंतर जे काही 65 आयटम्स आहेत ते इथं दिसत आहेत. सेम अशा पद्धतीनं सेल्स डिक्रीज्ड आयटम काउंट, म्हणजे 614 आयटमचा सेल आपला डिक्रीज झालेला आहे, तर ते कोणते आयटम आहेत ते तुम्ही इथं बघू शकता. इथं क्लिक केल्यानंतर ते 614 आयटम तुम्हाला इथे बघता येतील. याच्यामध्ये पुन्हा त्याचं बायफर्गेशन 0 ते 25% सेल डिक्रीज झालेला आहे असे आयटम कोणते आहेत, 25 ते 50% सेल आपला डिक्रीज झालेला आहे असे आयटम कोणते आहेत, तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते आयटम बघता येतील.
आता याच्यामध्ये जर डिटेलमध्ये बघायचं असेल तर व्ह्यू मोरला क्लिक केल्यानंतर आपल्याला आयटम वाईज इयर ओव्हर इयर डिटेल ॲनालिसिस करता येईल. जसं की आता याच्यामध्ये आयटम वाईज 2016-17 सालचा सेल, 17-18 सालीचा सेल आणि 18-19 इयरचा सेल इथं दिलेला आहे इन अमाऊंट. आता इथं जो काही सेल दिसतोय तर पूर्ण 12 महिन्याचा सेल आलेला आहे. परंतु इन केस आपलं चालू वर्ष जे आहे तर त्याच्यामध्ये 12 महिने पूर्ण झालेले नसतील, असं समजा की आता जानेवारी महिना चालू आहे, तर आपल्याला मागचे 2 वर्ष जे आहेत तर ते पण आपल्याला जानेवारी महिन्यापर्यंतचा सेल याच्यामध्ये जर घ्यायचा असेल तर त्यासाठी इथं डिस्प्ले इयर टू डेट असा एक फिल्टर दिलेला आहे. यालाच YTD फिल्टर असं म्हणतात. तर YTD फिल्टर जर आपण इयर टू डेट फिल्टर केलेला असेल तर हा जो काही 18-19चा सेल दिसतोय तर तो सेल सेम डेट रेंजचा 16-17 आणि 17-18 सालचा सेल याच डेट रेंजचा दिसणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 एप्रिल ते 31 डिसेंबर या पिरियडचा सेल हा जर का 18-19 साली तुम्हाला इथं दिलेला असेल तर 16-17 आणि 17-18 सालचा सेलसुद्धा सेम पिरियडचाच दिसणार आहे 1 एप्रिल ते 31 डिसेंबर. जेणेकरून ह्या ज्या काही फिगर आहेत तर ते आपल्याला ॲक्युरेट दिसणार आहेत. म्हणजे कंपॅरिझन आपण जे काय करतोय तर ते सेम पिरियडचं कंपॅरिझन करणं गरजेचं आहे. तर इयर टू डेटचा फिल्टर लावल्यानंतर आपल्याला इथं सेम पिरियडचं ॲनालिसिस करता येणार आहे. इथे इयर टू डेटला क्लिक केल्यानंतर ह्या व्हॅल्यूज आता इथं चेंज झालेल्या दिसत आहेत, कारण पिरियड जो काय आहे तो सेम पिरियड आता इथं कन्सिडर झालेला आहे. आता याच्यामध्ये जर आपण क्वार्टरचं फील्ड ॲड केलं तर आपल्याला प्रत्येक आयटमचा क्वार्टरली इयर ओव्हर इयर सेल इथं दिसतोय. फॉर एक्झाम्पल हा जो आयटम आहे त्याचा क्वार्टर 1मध्ये 2016-17 साली सेल काय होता, 17-18 साली सेल काय होता, 18-19 साली सेल काय होता, असं प्रत्येक क्वार्टरचा आपल्याला इयर ओव्हर इयर क्वार्टर टू क्वार्टर सेल दिसतोय. तेच जर का मंथला मी क्लिक केलं तर आपल्याला आयटम वाईज मंथ वाईज इयर ओव्हर इयर सेल बघता येणार आहे. याच्यामध्ये प्रत्येक आयटमचा मंथ वाईज इयर वाईज सेल दिसणार आहे. आता याच्यामध्ये अजून एक 2-3 रिपोर्ट आपण जनरेट करून बघूयात की कशा पद्धतीनं आपल्याला इयर ओव्हर इयर ॲनालिसिस करता येणार आहे. जसं की याच्यामध्ये रो फील्डमध्ये मी ग्रुपचं फील्ड ॲड करतो, प्रॉडक्ट ग्रुप. तर इथे प्रॉडक्ट ग्रुप वाईज आपल्याला इयर ओव्हर इयर सेल बघता येतोय. तर हेच आपल्याला ग्रोथ पर्सेंटेज पण आपल्याला याची बघायची आहे. तर त्यासाठी फील्ड लिस्ट ओपन करून याच्यामध्ये टॅक्सेबल अमाऊंटचं जे फील्ड आहे ते पुन्हा एकदा ड्रॅग करून व्हॅल्यू फील्डमध्ये घेतलं. त्यानंतर ड्रॉपडाऊनला क्लिक करून व्हॅल्यू फील्ड सेटिंग, आता इथे बघू शकताय की सर्जिकल हा जो ग्रुप आहे तर त्याचा 16-17 साली सेल आपला एवढा झालेला होता 1,12,453 रुपये. 17-18 साली 2,43,000 रुपयेचा सेल झाला आहे. म्हणजे याचा अर्थ जी काही आपली ग्रोथ झालेली आहे 17-18 साली 116% सेल आपला वाढलेला आहे. आणि तेच जर तुम्ही 18-19चा सेल बघितला तर 2,72,000 रुपये सेल झालेला आहे, जो की 17-18च्या तुलनेत 11% सेल आपला इथं वाढलेला आहे सर्जिकलचा. तेच जर का मेडिसिनमध्ये बघितलं तर 112% सेल इन्क्रीज झालेला आहे आणि 18-19 साली 1.7% सेल इन्क्रीज झाला आहे. तेच वेटरनरी ग्रुपचा 23% सेल आपला डिक्रीज झालेला आहे 18-19 साली. तर हे आपल्याला ग्रोथ पर्सेंटेजच्या फॉर्मॅटमध्ये इथं बघता येतं आहे. हेच जर का मी इथे ही जी काय ग्रोथ झालेली आहे तर ती कोणत्या महिन्यात ग्रोथ झाली आहे, कोणत्या महिन्यात नाही झालेली ते आपल्याला बघायचं आहे. तर इथेच मी जर का मंथला क्लिक केलं तर आपल्याला ग्रुप वाईज मंथ वाईज ग्रोथ बघता येते. जसं की सर्जिकल ग्रुपमध्ये ॲव्हरेज आपली जी काही ग्रोथ झालेली आहे 18-19 साली तर ती 11%ने ग्रोथ झालेली आहे. तर तुम्ही तर जर बघितलं तर जून महिन्यामध्ये सर्वात जास्त ग्रोथ झालेली दिसते. एप्रिल महिन्यामध्ये 86%ची ग्रोथ दिसते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये 120%नं ग्रोथ झालेली दिसते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये 45%नं सेल आपला इथं डिक्रीज झालेला आहे. तर इथं मंथ वाईज आपल्याला ग्रोथ पर्सेंटेज बघता येतं आहे आणि ॲव्हरेज ग्रोथ जी काय आहे तर ती आपल्याला टोटल सेलनुसार बघता येते. जसं की 17-18 साली टोटल सेल एवढा होता, 18-19 साली टोटल सेल आपला एवढा आहे, त्याच्यानुसार ग्रोथ आपली एवढी आहे. यामध्ये अजून एक आपण रिपोर्ट जनरेट करूया, जसं की आयटम वाईज इयर वाईज सेल्स प्रॉफिट, सेल्स क्वांटिटी, मार्जिन असं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला
कंपॅरिझन करायचं आहे. तर त्यासाठी इथं रो फील्ड मी क्लिअर केल्या, व्हॅल्यू फील्ड क्लिअर केल्या. याच्यामध्ये रोमध्ये आपल्याला घ्यायचं आहे आयटम, त्याच्यानंतर आयटम वाईज आपल्याला इयर वाईज सेल बघायचं आहे. म्हणून इथे फील्ड लिस्टमधून आयटमच्या खाली इयरचं फील्ड ड्रॅग करून घेतलं. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सेल्स अमाऊंट घ्यायची आहे. इथे अमाऊंटला क्लिक केल्यानंतर इथं सेल्स अमाऊंटचं फील्ड ॲड झालं. त्याच्यानंतर त्याच्या पुढं आपल्याला त्याची क्वांटिटी पण घ्यायची आहे. क्वांटिटीचं फील्ड ड्रॅग करून इथं घेतलं. त्यानंतर प्रॉफिटचं फील्ड ड्रॅग करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथे प्रत्येक आयटमचा 16-17 सालचा सेल काय होता, त्यानंतर टोटल किती क्वांटिटी आपण या आयटमची सेल केलेली आहे 16-17 साली, आणि यामधून आपल्याला प्रॉफिट किती मिळालेला आहे तो इथं दिसतोय. सेम 18-19 साली टोटल सेल्स क्वांटिटी आणि त्यामधून मिळालेला प्रॉफिट, असं आपल्याला इथं इयर ओव्हर इयर कंपॅरिझन करता येतं आहे. यानंतर आपल्याला इयर वाईज कोणत्या वर्षी कोणते टॉप 5 आयटम सर्वात जास्त विकले गेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथं इयरचं फील्ड घ्यायला लागेल रो फील्डमध्ये. त्यानंतर इयरच्या खाली त्याचे आयटम्स. आता इथे प्रत्येक इयरमधले सेल झालेले आयटम इथं दिसत आहेत. आता हे जे आयटम आपल्याला हवेत ते बाय क्वांटिटी टॉप 5 आयटम हवेत, म्हणून इथं क्वांटिटीला क्लिक केल्यानंतर प्रत्येक वर्षी जे काही त्या आयटमचा सेल झालेला आहे सेल्स क्वांटिटी इथं घेतलेली आहे. परंतु आपल्याला इथं ऑल आयटम घ्यायचे नाही आहेत, तर फक्त टॉप 5 आयटम घ्यायचे आहेत की त्या वर्षामध्ये सर्वात जास्त विकले जाणारे टॉप 5 आयटम कोणते होते. तर त्यासाठी इथे आयटम नेमच्या ड्रॉपडाऊनला क्लिक केल्यानंतर व्हॅल्यू फिल्टरमध्ये टॉप 10 याच्यामध्ये टॉप 5 बाय सेल्स क्वांटिटी इथे ओके केल्यानंतर तुम्ही बघू शकता की 16-17 साली हे टॉप 5 आयटम सर्वात जास्त विकलेले आहेत. 17-18 साली हे टॉप 5 आयटम होते आणि 18-19 साली हे टॉप 5 आयटम होते. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे आपण इयर ओव्हर इयर कंपॅरिझन करू शकतो. जसं की मॅन्युफॅक्चर वाईज, इयर वाईज, सेल्स अमाऊंट, सेल्समन वाईज इयर ओव्हर इयर सेल, कस्टमर वाईज इयर ओव्हर इयर सेल. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे रिपोर्ट आपण याच्यामध्ये बघू शकतो. यामध्ये कस्टमरमध्ये व्ह्यू मोरला क्लिक केल्यानंतर जसं आपण आयटममध्ये बघितलं सेम त्या पद्धतीनं आपण इथं कस्टमर वाईज ॲनालिसिस करू शकतो. सेल्स इन्क्रीज्ड कस्टमर काउंट, सेल्स डिक्रीज्ड कस्टमर काउंट. तर इथे कोणत्याही व्ह्यू मोर बटनला क्लिक केल्यानंतर त्याच्या रिलेटेड डिटेलमध्ये आपल्याला ॲनालिसिस करता येणार आहे. नेक्स्ट आहे अकाउंट्स ॲनालिसिस म्हणजेच आउटस्टँडिंग ॲनालिसिस. तर यामध्ये कस्टमर आणि सप्लायर यांचं आउटस्टँडिंग आपल्याला यामधून बघता येतं. आता याच्यामध्ये होम पेजला एज वाईज कस्टमर आउटस्टँडिंग आणि एज वाईज सप्लायर आउटस्टँडिंग हे दोन ग्राफ दिलेले आहेत. तर एज वाईज कस्टमर आउटस्टँडिंगमध्ये 15 दिवसाच्या आतलं येणं बाकी किती आहे त्याची इथं अमाऊंट दिसते. त्यानंतर 15 ते 30 दिवसातलं येणं बाकी किती आहे, 30 ते 45 दिवसातलं येणं बाकी किती आहे. तर हे अशा पद्धतीनं हे ग्रुपिंग केलेलं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला इथं खाली आउटस्टँडिंग अमाऊंट दिसते. सेम याच पद्धतीनं खाली जो एज वाईज सप्लायर आउटस्टँडिंगचा रिपोर्ट आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा एज वाईज आपल्याला सप्लायरचं आउटस्टँडिंग म्हणजे किती देणं बाकी आहे तर ते आपल्याला इथं दिसतंय. आता हे जे काही ग्रुपिंग आहे ते ग्रुप बाय बटनला क्लिक करून आपल्याला हे ग्रुपिंग चेंज करता येतं. म्हणजे स्टार्टिंगचा एज ग्रुप काय ठेवायचा आहे, एंडचा काय ठेवायचा आहे आणि ग्रुपिंग जे आहे दोन ग्रुपमधलं जो काय गॅप आहे तो किती ठेवायचा आहे तर ते आपण इथं सेट करू शकतो. आता याच्यामध्ये एज वाईज कस्टमर आउटस्टँडिंगच्या ॲनालिसिस बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे टोटल आउटस्टँडिंग किती आहे ती अमाऊंट इथं दिसते. त्यानंतर नंबर ऑफ बिलं किती बिलं पेंडिंग आहेत ज्याचं पेमेंट येणं बाकी आहे ती अमाऊंट इथं दिसते. आता हे जे टोटल आउटस्टँडिंग आहे त्याचं बायफर्गेशन पुढे दिलेलं आहे. म्हणजे या टोटल आउटस्टँडिंगपैकी म्हणजे 96 लाख रुपये जे टोटल आउटस्टँडिंग आहे त्याच्यापैकी ड्यू अमाऊंट किती आहे, ओव्हर ड्यू अमाऊंट किती आहे आणि ऑन अकाउंट किती आहे. तर या तीनमध्ये याचं बायफर्गेशन केलेलं आहे. ड्यू म्हणजे काय की एखाद्या कस्टमरच्या अगेन जो काय आपण क्रेडिट पिरियड सेट केलेला आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या कस्टमरला 10 दिवस जर क्रेडिट पिरियड सेट केलेला असेल तर 10 दिवसाच्या आतलं जर येणं बाकी असेल तर ती अमाऊंट आपल्याला इथं ड्यू अमाऊंटमध्ये दिसणार आहे. त्यानंतर ओव्हर ड्यूमध्ये काय दिसतंय तर क्रेडिट पिरियड
जो काय आपण कस्टमरला सेट केला आहे, फॉर एक्झाम्पल 10 दिवस हा जर क्रेडिट पिरियड सेट केलेला असेल आणि 10 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले तरी त्या कस्टमरचं पेमेंट अजून आलेलं नसेल, तर ती अमाऊंट आपल्याला इथं ओव्हरड्यूमध्ये दिसणार आहे. आणि ऑन अकाउंट म्हणजे काय की कॅश रिसीट किंवा बँक रिसीट करताना जर का सेल बिलचा रेफरन्स तिथं सिलेक्ट केलेला नसेल तर अशा एंट्री सगळ्या ऑन अकाउंटमध्ये दिसत असतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला जी काही आउटस्टँडिंग अमाऊंट आहे त्याचं इथं 3 प्रकारे बायफर्गेशन केलेलं आहे. त्यानंतर नंबर ऑफ बिलं, जे काही 10,000 बिलं पेंडिंग आहेत तर त्याच्यामध्ये ड्यू किती बिलं आहेत, ओव्हरड्यू बिलं किती आहेत आणि ऑन अकाउंट किती पेंडिंग बिलं आहेत. त्यानंतर हे पर्सेंटेजमध्ये पण दिलेलं आहे की जे काही टोटल आउटस्टँडिंग आहे त्यातलं फक्त 1% आहे ते ड्यू आहे, 98% आहे ते ओव्हरड्यू आहे आणि 0.04% आहे ते ऑन अकाउंट आहे. तर अशा पद्धतीनं हे आउटस्टँडिंगचं बायफर्गेशन इथं केलेलं आहे. त्यानंतर खाली जो ग्राफ दिलेला आहे तर इथं आपण सिलेक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर रूट वाईज आपल्याला रिसिवेबल वर्सेस रिसिव्ड बघायचं असेल तर इथं रूट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली इथं रूटचं जे फील्ड आहे ते ॲड झालेलं दिसतंय, म्हणजे कोणत्या रूटमध्ये किती रिसिवेबल अमाऊंट होती आणि त्याच्यापैकी किती रिसिव्ड अमाऊंट आहे ते इथं दिसतंय. सेल्समन वाईज वगैरे इथून आपल्याला बघता येतंय. त्यानंतर कस्टमर वाईज आउटस्टँडिंग, ह्याच्यामध्ये कोणत्या कस्टमरचं किती आउटस्टँडिंग आहे किंवा कोणत्या रूटमध्ये किती टोटल आउटस्टँडिंग आहे तर ते आपल्याला इथून बघता येणार आहे. आता याच्यामध्ये ॲनालिसिस बटनला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला रिपोर्ट दिसतो. या रिपोर्टमध्ये रूट वाईज टोटल आउटस्टँडिंग ही अमाऊंट आपल्याला इथं दिसते. कस्टमर वाईज, रूट वाईज आउटस्टँडिंग दिसतंय. आता याच्यामध्ये आपल्याला हे जे काही आउटस्टँडिंग आहे ते ड्यू स्टेटस वाईज आपल्याला बघायचं आहे. तर त्यासाठी ते कॉलममध्ये जर का ड्यू स्टेटस बटनला क्लिक केलं तर आपल्याला प्रत्येक रूटचं ओव्हर ड्यू अमाऊंट किती आहे, ड्यू अमाऊंट किती आहे, ऑन अकाउंट किती आहे ते आपल्याला इथं बघता येते आणि टोटल आउटस्टँडिंग. हे जर का ड्यू डेजनुसार जर बघायचं असेल तर त्यासाठी इथे ड्यू डेजला क्लिक केलं कॉलममध्ये तर हे जे रूट वाईज आउटस्टँडिंगचे अमाऊंट आहे तर आपल्याला इथं डेजनुसार बायफर्गेट झालेलं दिसते की 15 ते 30 दिवसाच्या आतलं येणं बाकी किती आहे त्या स्पेसिफिक रूटचं, 30 ते 45 दिवसातलं येणं बाकी किती आहे त्या रूटचं, तर ते आपल्याला इथं एज वाईज बघता येतं आहे. आता हे रूटमध्ये आपल्याला त्याच्या खालोखाल सेल्समन आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे कोणत्या रूटमध्ये कोणत्या सेल्समनचा किती आउटस्टँडिंग आहे. तर इथेच मी सेल्समनला क्लिक केलं की प्रत्येक रूटमध्ये त्या रूटचे सेल्समन ॲड होतील आणि त्या सेल्समनचं आउटस्टँडिंग इथं आपल्याला बघता येईल. म्हणजे ड्यू स्टेटसला क्लिक केलं की रूट वाईज, सेल्समन वाईज आपल्याला ड्यू स्टेटस वाईज आपल्याला आउटस्टँडिंगची अमाऊंट इथे बघता येईल. हे जर का कस्टमर वाईज बघायचं आहे तर इथे मी सेल्समनचं टिकमार्क काढून टाकला आणि कस्टमरला क्लिक केलं तर रूट वाईज, कस्टमर वाईज आउटस्टँडिंग इथं बघता येते. यामध्ये आपल्याला जर कस्टमर वाईज आउटस्टँडिंग बघायचं की कोणत्या कस्टमरची कोणकोणती बिलं पेंडिंग आहेत ते आपल्याला बघायचे. तर आता कस्टमरला क्लिक केल्यानंतर इथं कस्टमर वाईज आपल्याला ड्यू अमाऊंट किती आहे, ओव्हर ड्यू किती आहे, ऑन अकाउंट किती आहे ते दिसतंय, प्लस टोटल आउटस्टँडिंग. आता हे नेमकं कोणत्या बिलाचं आउटस्टँडिंग आहे हे जर बघायचं असेल तर इथे डॉक्युमेंट नंबरला क्लिक केलं की आपल्याला त्या कस्टमरची पेंडिंग बिलं बघता येतील. फॉर एक्झाम्पल हा कस्टमर मी इथे सिलेक्ट केला, कस्टमर 46, प्लस बटनला क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला दिसतं की ही 2 बिलं पेंडिंग आहेत. तर अशा पद्धतीनं कस्टमर वाईज, बिल वाईज आपल्याला इथे दिसते. आता हे कोणत्या तारखेचं बिल आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर इथेच डॉक्युमेंट डेटला क्लिक केलं तर त्याच्या इथं डेट पण ओपन झाल्या, डेट पण इथं आता डिस्प्ले होत आहेत. तर कस्टमर वाईज, बिल नंबर वाईज कोणत्या बिलाचं आउटस्टँडिंग आहे ते इथं दिसतंय. एका सिंगल रूटचे फक्त आपल्याला कस्टमर बघायचे तर फिल्टरमध्ये इथं रूट सिलेक्ट केल्यानंतर एका सिंगल रूटचे कस्टमर बघता येतील. याच्यामध्ये ज्या कस्टमरचा बॅलन्स 0 आहे ते कस्टमर याच्यामध्ये घ्यायचे का नाही घ्यायचे ते इथं सेटिंगमध्ये आपण दिलेलं आहे. सेम अशाच पद्धतीनं आपल्याला एज वाईज सप्लायर आउटस्टँडिंग पण बघता येतं आहे. हे आउटस्टँडिंगचं बायफर्गेशन, पुन्हा याच्यामध्ये व्ह्यू मोरला क्लिक केल्यानंतर मग कोणत्या सप्लायरचं किती आउटस्टँडिंग आहे ते आपल्याला याच्यामधून बघता येतं आहे. तर अशा पद्धतीनं आपण कस्टमर आणि सप्लायरचं आउटस्टँडिंग ॲनालिसिस यामधून, या डॅशबोर्डमधून करू शकतो. यानंतर नेक्स्ट आहे डेली डॅशबोर्ड.
तर हा जो डेली डॅशबोर्ड आहे तर रोजच्या रोज बघण्यासाठीचा हा डॅशबोर्ड आहे. तर याच्यामध्ये सेल्स आणि सेल्स रिटर्नच्या रिलेटेड आपल्याला बघता येणार आहे, जसं की आज दिवसभरातला बिल काउंट किती आहे, किती क्वांटिटी आज आपण सेल केलेली आहे, टोटल सेल काय आहे, यस्टरडे सेल म्हणजे कालच्या सेलपेक्षा किती टक्क्यांनी सेल आपला इन्क्रीज झालेला आहे, किंवा प्रिव्हियस डे सेल म्हणजे आज संडे असेल तर मागच्या संडेपेक्षा किती टक्क्यांनी सेल आपला वाढला आहे कमी झाला आहे तो इथं दिसेल. त्यानंतर सेल्स रिटर्नचे डॉक्युमेंट आज किती झालेले आहेत, त्यानंतर किती क्वांटिटी रिटर्न आलेली आहे, टोटल किती रुपयाचा माल रिटर्न आलेला आहे, त्यानंतर ॲव्हरेज डिस्काउंट आज किती टक्के दिला गेला आहे, ॲव्हरेज सेल पर बिल आजचा काय आहे, ॲव्हरेज बिल साईज काय आहे, त्यानंतर आज आपल्याला ॲव्हरेज किती टक्के मार्जिन मिळालेलं आहे, त्यानंतर टोटल प्रॉफिट काय मिळालेलं आहे, आयटम सोल्ड विथ निगेटिव्ह मार्जिन लॉसमध्ये आज आपण किती आयटम विकलेले आहेत त्यामधून झालेला लॉस किती रुपयाचा आहे, त्यानंतर झिरो परचेस रेटचे आयटम आपण किती विकलेले आहेत त्याचा काउंट आणि त्याची अमाऊंट इथं दिसेल. त्यानंतर टॉप 5 आयटम आज कोणते विकले गेलेले आहेत ते इथं दिसत आहेत, टॉप 5 बिलं कोणती आहेत ती दिसत आहेत, टॉप 5 प्रॉडक्ट ग्रुप दिसत आहेत, त्यानंतर टॉप 5 सप्लायर कोणते आहेत, टॉप 5 सेल्समन आजचे कोण आहेत की ज्यांनी सर्वात जास्त सेल केलेलं आहे, त्यांची झालेली बिलं, त्याचा बिल काउंट आणि सेल्स अमाऊंट दिसते. त्यानंतर सेल्स रिटर्न ॲनालिसिसमध्ये कोणत्या कारणामुळे आज माल जास्त रिटर्न आलेला आहे, त्यानंतर टॉप 5 सेल्समनमध्ये कोणत्या सेल्समननी सर्वात जास्त रिटर्न घेतलेला आहे ते इथं दिसतंय, कोणकोणत्या आयटमचं रिटर्न जास्त आज आलेलं आहे ते दिसतंय. त्यानंतर डिस्काउंट ॲनालिसिसमध्ये डिस्काउंट पर्सेंटेजचं ग्रुपिंग करण्याची सोय दिलेली आहे, तर त्यानुसार इथं आपल्याला डिस्काउंटची बिलं दिसत आहेत, जसं की 0 ते 2% डिस्काउंट दिलेलं आहे अशी 62 बिलं झालेली आहेत, 2 ते 4%च्या स्लॅबमध्ये 32 बिलं आहेत, 4 ते 6% डिस्काउंट दिलेलं आहे अशी किती बिलं आहेत, 6 ते 8%च्या स्लॅबमध्ये बिलं किती आहेत, 8 ते 10%च्या स्लॅबमध्ये किती आहेत. तर अशा पद्धतीनं डिस्काउंट पर्सेंट ग्रुपिंगनुसार इथं आपल्याला बिल काउंट दिसतो आहे. त्यानंतर टॉप 5 डिस्काउंट दिलेली बिलं कोणती आहेत आणि किती टक्के डिस्काउंट दिला गेला आहे ते इथं दिसतं आहे. त्यानंतर कोणत्या युजरने किती टक्के डिस्काउंट दिला आहे तो इथं दिसतो आहे. त्यानंतर मिसलेनियस ॲनालिसिसमध्ये मेमो टाईप वाईज सेल दिसतो आहे, कोणत्या मेमोने किती सेल झालेला आहे, बिल अमाऊंट वाईज बिल काउंट 1000च्या आतली बिलं झालेली आहेत अशी किती बिलं आहेत, 1000 ते 2000च्या स्लॅबमध्ये किती बिलं झाले, 2000 ते 3000च्या स्लॅबमध्ये किती बिलं झालेली आहेत ते इथं दिसतं आहे. त्यानंतर प्रॉफिट ॲनालिसिसमध्ये मार्जिन पर्सेंटेज वाईज बिल काउंट म्हणजे 0 ते 5% मार्जिन मिळालेलं आहे अशी बिलं किती आहेत, 5 ते 10% मार्जिन मिळालेली बिलं किती आहेत, 10 ते 15% मार्जिन मिळालेली बिलं किती झालेली आहेत आज दिवसभरात त्याचा इथं काउंट दिसतो आहे. टॉप 5 मार्जिन मिळालेले आयटम कोणते आहेत ते इथं दिसत आहेत. लोएस्ट मार्जिन मिळालेले टॉप 5 बिलं कोणती आहेत, सर्वात जास्त लोएस्ट मार्जिन मिळालेलं आहे अशी 5 बिलं इथं दिसत आहेत. त्यानंतर आवरली बिल काउंटमध्ये कोणत्या टायमिंगला जास्त आपल्याकडे बिलं झालेली आहेत त्याचा इथं काउंट दिसतो आहे. त्यानंतर एरिया वाईज बिल काउंट कोणत्या एरियामधून आज आपल्याकडे जास्त कस्टमर आलेले आहेत त्याचा काउंट दिसतो आहे. आणि न्यू कस्टमर वर्सेस ओल्ड कस्टमर बिल काउंट आज दिवसभरात जी काही बिलं झालेली आहेत तर नवीन कस्टमरची बिलं किती झालेली आहेत आणि जुन्या कस्टमरची बिलं किती झालेली आहेत ते इथं दिसतं आहे. इथे सर्व ठिकाणी ॲनालिसिस बटन दिलेलं आहे, इथे तुम्ही कुठंही ॲनालिसिस बटनला क्लिक केल्यानंतर त्याच्या रिलेटेड डिटेल रिपोर्ट तुम्ही इथून बघू शकता. तर अशा प्रकारे रोजच्या रोज बघण्यासाठीचा हा डेली डॅशबोर्ड आहे.